राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हर, सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताध्या ब्रह्मचित्कला। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमाळंदी वल्लभं। आनंद कंद भगवान पंढरीनाथ, भगवती माता रुक्मिणी, श्री राम भक्त हनुमान जी, परम पूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी शांती ब्रह्म भगवान बाबा, परम आदरणीय परम पूज्य प्रातस्मरणीय भक्तराज महाराज यांना आपल्या हृदय सिंहासनावर आरूढ करून ज्ञानेश्वरी चिंतनाकडे, ज्ञानेश्वरीच्या प्रवचन सेवेकडे आपण वळू। किं पुनर्ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा, अनित्यं असुखं लोक इमं प्राप्य भजस्व मां। प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेतील 9व्या अध्यायातील 33व्या क्रमांकाचा श्लोक आहे। थोडं श्लोकवर बोलण्याआधी परिहार द्यायचा तो असा की आपण ज्यांच्या छत्राखाली आहोत असे परमपूज्य शांतीब्रह्म भगवान बाबा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त होणारा हा सालाबाद प्रमाणे उत्सव, त्याच्यात दुसऱ्या दिवसाची प्रवचन सेवा माझ्याकडे आलेली आहे। आता ही जी प्रवचन सेवा माझ्याकडे आलेली आहे ना, ह्याचं मी परम भाग्य समजतो, कारण की मी पण तुमच्यासारखा श्रोता होतो आहे आणि कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की असं मला भगवान बाबांच्या चरणी अशी प्रवचनरूपी सेवा करता येईल किंवा पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करता येईल। पण हे सर्व आमच्या गुरुवर्य बाबांच्या आशीर्वादामुळे मला प्राप्त झालं आहे, कारण की त्यांनी जे चक्री प्रवचनाचं आयोजन केलं होतं कार्तिक एकादशीमध्ये, त्याच्यात मला बोलण्याची संधी दिली होती आणि ज्या गादीवर बसून मी ते प्रवचन केलं होतं ना, तीच ही गादी आहे। त्याच्यावरच मी आता हे दुसरी प्रवचन रूपी सेवा करणार आहे। पण आता मी जे त्या दिवशी पण बोललो होतो ना, ती माझी शक्ती नव्हती किंवा ते माझं एवढं सामर्थ्य नव्हतं, कारण की मला तेवढा अभ्यासही नाही। पण जे काही मी बोललो ना, तर ह्या गादीच्या शक्तीमुळे बोललो होतो, कारण की ही जी पवित्र गादी आहे ना, ह्याच्यावर बाबांनी अनेक प्रवचन, रामायण सांगितलेलं आहे आपल्याला, उत्तर रामायण, अजून नाद भागवत ह्याच्यावर केलेलं आहे ह्या गादीवर। तर ह्या गादीला जे स्वरूप प्राप्त झालेलं आहे ना, ते प्रासादिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे। म्हणून हे नाही का, ह्या जरी ही गादी निर्जीव असली ना, तरी त्याच्या माध्यमातून आपण जी केलेली सेवा आहे ती भगवंतापर्यंत प्राप्त झालेली, म्हणून ही प्रासादिक गादी आहे। त्याच्यामुळे ह्या प्रासादिक गादीवर मला बोलण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आहे आणि त्याच्याच बळाने आणि गुरूंच्या आशीर्वादानेच मी आता काय जे आहे ते बोलणार आहे। माझी आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची। जे आता बाबांच्या मुखातून तुम्ही मागच्या 30 वर्षापासून जो अविरत जो भक्तिसेवेचा आनंद घेत आहेत, बाबा जे म्हणतात, आता कालपर्यंत बाबा जे नामाचं महत्त्व सांगतात, त्याच्यातलाच काही अंशतः भाग मी तुमच्यासमोर सांगणार आहेत। तर माता भगिनी, सर्व श्रोते सज्जन आणि बाबांना नमस्कार करून मी माझ्या सेवेला सुरुवात करतो। किं पुनर्ब्राह्मणः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा, अनित्यम असुखम लोक मिमम प्राप्य भजस्वमा। हा जो श्लोक आहे ना, हा 9व्या अध्यायातील आहे। मुळात 9वा अध्याय जो आहे ना,
हा भगवद्गीतेतील सार आहे. सर्व अध्यायामध्ये जे सांगितलेलं आहे ना ते एक 9व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. कारण 1 ते 6 अध्यायामध्ये भगवंतांनी जीवाचं वर्णन केलेलं आहे, 7 ते 12व्या अध्यायामध्ये ब्रह्माचं वर्णन केलेलं आहे आणि 13 ते 18व्या अध्यायामध्ये जीव ब्रह्मैक्याचं वर्णन केलेलं आहे. पण 9व्या अध्यायामध्ये हे सगळं आहे, म्हणून 9व्या अध्यायाला नाही का विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तसंही भगवंतांनी 9व्या अध्यायाचं वर्णन माऊलींनी फार छान केलेलं आहे की परी हे असो येथ ऐसे राम रावण झुंझिनले जैसे राम रावण कैसे मिनले समरी तैसे नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमी चियाची ऐसे मी म्हणे या निवाडा तत्वज्ञ जाणे तया गीतार्थ हाती. म्हणजे माऊली काय म्हणतायत की जे भगवंतांनी 9व्या अध्यायात तुम्हाला सांगितलेलं आहे ना ते कोणत्या अध्यायासारखं आहे ह्याची उपमा कोणाला देता येत नाही. त्यांनी उदाहरण दिलं आहे राम रावणाच्या युद्धाचं की राम रावणाचं युद्ध कसं झालं बुवा, तर ते राम रावण युद्धासारखंच झालं. त्याला जशी उपमा देता येत नाही ना तसं 9व्या अध्यायाला सुद्धा कशाचीच उपमा देता येत नाही. नवमी कृष्णाचे बोलणे ते नवमी चियाची ऐसे मी म्हणे. म्हणजे हा जो निवाडा तत्वज्ञ जाणे जाया गीतार्थ हाती, हा ज्यांनाच निवाडा करता आला, ज्यांना तत्वज्ञ हे ज्ञानेश्वरी म्हणा भगवद्गीता म्हणा हे कळलेलं आहे. तर तसं भगवंत आपलं शंकर भगवाननी सुद्धा पार्वती मातेला गीता तत्व सांगितलं होतं. तेव्हा भवानी मातेनं प्रश्न केला होता या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी तेथ भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. आणि भगवंतानी त्याच्यावर उत्तर दिलं होतं तेथ हरू म्हणे निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. म्हणजे हे जे गीता तत्व आहे ना म्हणे देवी, हे जसं तू रोज जरी वाचलं तर तुला ह्याच्यात नाविन्य पूर्ण येणार आहे. कारण की हे जसं जसं तुम्ही रोज वाचणार तसं तसं तुम्हाला ह्याच्यात नवीन नवीन गोष्टीचा उलगडा होत जाणार. एवढं हे गीता तत्व श्रेष्ठ आहे. आणि त्याच्यातलं मी 9व्या अध्यायाचा तो जो श्लोक निवडलेला आहे ना तो एकतर मुळात 9वा अध्याय हा भगवद्गीतेचा सार आहे असं मी तुम्हाला सांगितलं आता. आणि ह्या 9व्या अध्यायाचा सार जे आहेत ना हा श्लोक आहे किम पुनर्ब्राह्मणा पुण्या. कारण की हा नाही का अध्यायाचा शेवटी येतो. 34 श्लोकांचा हा अध्याय आहे, ह्याच्यातला 33व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे. म्हणजे हा सार आहे 9व्या अध्यायाचा. तर हा जो 33व्या अध्यायाचा हा सार आहे म्हणून ह्याला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक प्राणी मात्रांच्या उद्धाराकरता ह्याच्यात भगवंतांनी एक गुह्य सांगितलेलं आहे की किम पुनर्ब्राह्मणा हा पुण्या भक्ता राजर्षयस्तथा अनित्यम असुखम लोक मिमम प्राप्य भजस्वमा. म्हणजे मला भजून मला प्राप्त करून घे, हे ह्याच्यातलं भगवंतांनी गुह्य सांगितलेलं आहे. आता आपण ह्याला थोडं विस्तारपूर्वक बघूया की भगवान ह्याच्यात काय सांगतायत की भगवान आपल्या भक्तीचं महत्त्व सांगतायत. भगवान म्हणतायत की माझी भक्ती ही सर्वांसाठी सुलभ आणि श्रेष्ठ उपाय मला प्राप्त करून घ्यायचा. ह्याला कोणत्याही अधिकाराची गरज नाही. मला जर भगवंत म्हणतायत मला जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे तर मला प्राप्त करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही अधिकाराची गरज नाही. तुम्ही कोणत्या योनीत आहात, तुम्ही काय करता, कोणत्या तुम्ही जीवात आहात ते तुम्हाला काहीही गरज नाही. फक्त तुम्ही मला भजा. तर त्याचं भगवंतांनी पहिल्या 2 श्लोकमध्ये सांगितलेलं आहे की अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हि सह. म्हणजे जो दुराचारी जरी असला, जो आधी जरी दुराचारी सर्वोत्तमुची अवधारी जैसा बुडला महापुरी न मरतू निघाला. म्हणजे जरी आधी जरी दुराचारी असला म्हणजे काय होतं पूर्वजन्मकृत पापामुळे कधीकधी दुराचारी होतं मनुष्य. म्हणजे जर पाप केलेले असेल मागच्या योनीत मग पुढच्या योनीत आला ना तर दुराचारी होतं माणूस जर पाप कर्म जास्त असेल तर. पण तरी त्यांना भगवंत कळाले त्या दुराचारी असताना तरी पण भगवान म्हणतात की मी तुम्हाला प्राप्त होतो. तसं रामायणात एक वाल्याकोळ्याचं उदाहरण आहे, ते सर्व परिचित आहे सगळ्यांना की तो वाल्याकोळी जो होता त्यांनी फार लोकांना मारलं होतं. पण महर्षी नारदांची त्यांची भेट झाली आणि महर्षी नारद म्हणले बा का बरं एवढ्या लोकांना तू मारतो. म्हणे मला त्याच्यात आनंद भेटतो म्हणे मारण्यात लोकांना. म्हणे अरे त्याच्यात खरा आनंदच नाही आहे, खरा आनंद तर तुला नामस्मरणात आहे. म्हणे हे काय असतं म्हणे तू नाम घे तुला त्याच्यात दिव्यानंद प्राप्त होईल. म्हणे काय नाम घ्यायचं तर ते म्हणे म्हण राम 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 राम, फार सुंदर नाव आहे म्हणे 2 अक्षराचं. म्हणे ते मला म्हणता येत नाही म्हणे मग मारा मारा म्हणतो का. म्हणे हो ते तर दिवसभर करतोय म्हणे, मी उठलं का तेच उद्योग आहे. म्हटलं मला मारायचं, मारा मारा म्हणतो म्हणे म्हणे तुला ह्याच्यातून सुद्धा दिव्यानंदाची प्राप्ती होईल. मग वाल्याकोळ्याने सुरू केलं मारा 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 मारा. 3-4 वेळेस मारा मारा झालं, त्याचं रामा रामा झालं उलटं होऊन.
आणि एवढा अधिकार झाला वाल्या कोळ्याचा का लिहिले रामायण रामाआधी. मग तुम्ही सांगा, उलटं नाव जरी भगवंताचं घेतलं तरी भगवान म्हणतात की मी त्यांना साधुत्व प्राप्त झालं. वाल्मिकी ऋषी सर्वांनाच माहिती आहे, त्यांचं वाल्मिकी ऋषीत रूपांतर झालं, नंतर रामायण लिहिलं. भगवंत फार त्यांना आदर करायचे. पण ते कशामुळं झालं? फक्त राम नाव घेतलं, तेही उलटं. आपण सरळ घेत नाही लवकर, त्यांनी उलटं घेऊन भगवंताला प्राप्त करून घेतलं. अपिचेत्सु दुराचार भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थित होईस. म्हणजे भगवान म्हणतात की मी त्याला साधू करतो, जो दुराचारी जरी असला आणि माझी भक्ती करत असला तरी. आता अजून जे आहेत ना, भगवान म्हणतात का पाप योनी जरी असेल, कोणी पाप योनीत जरी जन्माला आला असेल ना, तरी त्याने जर माझी भक्ती केली तरी मी त्याला प्राप्त करून घेतो, त्याला माझी परमगती प्राप्त करतो. की माम्ही पार्थ व्यपाश्रित्य एपिस्यू पाप योनय. मग आता ह्याच्यात पाप योनीमध्ये कोण कोण येतं? आसुर योनी आहे, पशु योनी आहे, पक्षी योनी आहे. आता हेही पूर्वजन्म कृत पापामुळंच हे जन्म प्राप्त होतात. कोणी पशुच्या जन्माला जातं, कोणी पक्षीच्या जन्माला जातं, कोणी आसुर योनीत जातं, कोणी चांडाळ योनीत जातं. आता हे जे पूर्वजन्मकृत पापामुळंच हे घडतं. पण ह्यासुद्धा योनीत आलं. शरीर कोणतं भेटलं ह्याला महत्त्व नाही. भगवान काय म्हणताय, तुम्ही त्या शरीरात येऊन करता काय त्याला जास्त महत्त्व आहे. तुम्ही जर माझी भक्ती करत असाल तर भगवान शरीर पाहत नाही. तुम्ही कितीही निकृष्ट शरीर असलं आणि भगवंताची प्राप्तीची तळमळ तुमच्यात असली तर भगवान ते काहीही पाहत नाही. कारण की कसं आहे, सूर्याला अंधार दिसतो का? नाही, सूर्याला फक्त उजेडच दिसतो. त्याप्रमाणे भगवंताला फक्त आणि फक्त भक्ती दिसते. भगवंत बाकी काहीही पाहत नाही. असं पाप योनी जन्माला आलेले अनेक उदाहरण त्याचे आहेत. पण माऊलींनी प्रामुख्याने गजेंद्राचं वर्णन ह्याच्यात केलेलं आहे. ओव्यामध्ये गजेंद्र उद्धार जे भगवंतांनी केलेला आहे. गजेंद्राच्या परिवाराचं वर्णन आपण भागवतमध्ये ऐकलेलं आहे बाबांकडून, की गजेंद्राचा परिवार किती मोठा होता. की जंगलातून एखादा समजा जर ओढा जरी लागला आणि गजेंद्राचा परिवार त्याच्यातून गेला, त्याचे बायका मुलं जरी त्याच्यातून गेले तर त्याचं चिखल होऊन जायचा पाण्याचा, आणि त्याचं पूर्ण उर्वरित परिवार गेला तर ते पूर्ण साफ होऊन जायचं, पाणी जमिनीत रूपांतर व्हायचं. एवढा मोठा परिवार होता. पण शेवटी जेव्हा नकराने त्याला धरलं गजेंद्रला, तो सोडवायला कोणीसुद्धा आलं नाही. शेवटी भगवंताचा धावा केला आणि गजेंद्राचा उद्धार झाला. मग भगवान म्हणतात की मी एक क्षणानं जर फक्त फूल भगवंताला अर्पण केलं आणि गजेंद्राचा उद्धार भगवंताने केला. तसंच जटायू पक्षी आहे. सीतामाताला वाचवण्याच्या प्रयत्नात रावणाने त्याचे पंख छाटले आणि फक्त भगवंताचा आश्रय घेतला, भगवंताची सेवा केली, तर भगवंताच्या मांडीवर देह ठेवला. एवढं जटायू पक्षीचा अधिकार झाला. मग कोणत्या योनीत होते? हे पशु योनीत, हे पक्षी योनीत होते. आणि आता आसुर योनीत जे आहेत ना, ते भक्त प्रल्हादांना तर एवढं उच्च कोटीचं स्थान दिलं की इंद्रपदसुद्धा त्याच्यासमोर फिकं आहे. एवढं मोठं भक्त प्रल्हादांचा अधिकार आहे. एवढं मोठं भक्त प्रल्हादांना केलं. ते आसुर योनीत होते, पण भगवंतांनी त्यांचासुद्धा उद्धार केला. भक्त भगवंताचा आश्रय केला. माम्ही पार्थ व्यपाश्रित्य, आश्रित भगवंताचं आश्रित व्हा तुम्ही, तर भगवान तुमचा उद्धार करतात. तुम्ही कितीही पाप केले, काही केले, पण जर तुम्हाला भगवंताच्या भक्तीची आवड लागली तर भगवान ते सगळं माफ करून भगवान तुम्हाला परामगती प्राप्त करतो. इथे हे भगवंतांनी स्पष्ट केलं आहे. आता तसंच मग खाली वर्णन केलं आहे अजून वर्गाचं, स्त्रियो, वैश्या तथा शूद्रा. आता ह्याच्यात स्त्रियांचा सुद्धा भगवान उद्धार करतात. काय झालं होतं मागं, जे चतुर्वर्णे मया सृष्ट गुणकर्म विभाग चौथ्या जो अध्यायात होता ना, त्यांच्या स्त्रीचं नाव भगवंतांनी घेतलेलं नाही बघा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असं घेतलं. तर मग ह्याच्यात प्रामुख्याने स्त्रीचं पण नाव त्यांनी घेतलं आहे की स्त्रियासुद्धा भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतात त्यांचं भजन करून. म्हणजे स्त्री आता घरकाम केलं आणि भगवंताचं भजन केलं तरी भगवंताची प्राप्ती होते. वैश्य योनीत जे जन्माला आलेले आहेत म्हणजे व्यापार करणारे, शेती करणारे, त्यांनी जर भगवंताचं भजन केलं, शेती केलं, आपलं कर्म, निहित कर्म केलं, भगवंताचं भजन केलं तरी भगवंताची प्राप्ती होते. तसंच शूद्र योनीचं पण आहे. त्यांनी सेवा केली, त्यांचं सेवाधर्म आहे, सेवाधर्म करून भगवंताची भक्ती केली तरी भगवंताची त्यांना प्राप्ती होते. अशा ह्या सर्व कॅटेगरी जे पण वर्ग आहेत भगवान ह्या सर्वांचा उद्धार करतात. मग जो आपला श्लोक आहे, किम पुनर्ब्राह्मणः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा. आता भगवान काय म्हणतायत मग, का जर मी ह्यांचा उद्धार करतो जे पाप योनीत आहेत, जे दुराचारी आहेत, जे पशु आहेत, पक्षी आहेत, तुमचे आसुर योनीत आहेत, स्त्रिया आहेत, वैश्य आहेत, शूद्र आहेत, जे त्यांना मी परामगती प्राप्त करतो त्यांनी भजन केल्यावर. तर मग जे ऑलरेडी माझे भक्त आहेत, जे पुण्यवान आहेत, जे इथं काय वर्णन केलं, किम पुनर ब्राह्मणः पुण्यः भक्तः. म्हणजे हे पुण्यः आणि भक्तः हे ब्राह्मणाला विशेषण लावलेलं आहे. फक्त ब्राह्मण म्हणलं आहे का भगवंतानी? नाही, ब्राह्मण पाहिजे पण कसा, पुण्यवान आणि भक्त. अशा
आणि राजर्षयो तथा. तर भगवान म्हणतायत का जे पुण्यवान आहेत त्यांचा मी उद्धार बरं का करणार नाही. म्हणजे जे ऑलरेडी पुण्यवान आहेत, मला भजतायत, जर मी दुराचार्यांचा पाप योनीत जन्माला आलेल्यांना त्यांनी भक्ती केली तरी करतो, तर मग जे माझी भक्तीच करतायत, जे जन्मापासून माझी भक्ती करतायत, अविरत माझी भक्ती करतायत, सगळं समर्पण त्यांचं माझ्या ठिकाणी आहे, त्यांचं मी उद्धार का बरं करणार नाही. हा जो किम शब्द आलेला आहे ना त्याच्यावर आहे हे, का मी त्यांचा उद्धार करणार नाही अर्जुना. तर ह्याला शास्त्रामध्ये कैमुत्तिकन न्याय म्हणतात. ह्याला शास्त्रात कैमुत्तिकन म्हणजे आता एखादा विद्यार्थी आहे, भगवान त्याला पास करतायत, मग तो चांगला अभ्यास करते तो पास होणार नाही का. अशातला हा प्रकार आहे. कारण की जे ब्राह्मण आहेत, जे पुण्यवान आहेत, भक्त आहेत भगवंताचे, ते भगवंताला तर प्राप्त करूनच घेतात. भगवान म्हणतात ते तर मी त्यांना परामगती प्राप्तच करतो अर्जुना. तर असं हे जे आहे ना, किम पुनर्ब्राह्मण हा पुण्य. आता जो खालचा आपला जो श्लोकचा अर्धा भाग आहे ना, की अनित्यम असुखम लोक मिमम प्राप्य भजस्व. आता हा जो श्लोक आलेला आहे ना, हा अर्धा श्लोक हा सर्व कॅटेगरीसाठी, सर्व वर्गासाठी. दुराचारी हे भगवाननी सगळ्यांना उद्देशून सांगितलं आहे. पाप योनी, दुराचारी, स्त्रिया, वैश्य, शूद्र, क्षत्रिय, ब्राह्मण आणि राजर्षी, ह्या सर्वांसाठी हे सांगितलेलं आहे. राजर्षी म्हणजे कोण? राजर्षी म्हणजे जे राजाच्या वेशात ऋषी. आता जे हे दोन विशेषण ब्राह्मणांना आले ना, ब्राह्मणः पुण्यः भक्तः, आणि हेच पुण्यः भक्तः राजर्षया, म्हणजे राजर्षीला सुद्धा हेच दोन विशेषण लागतात. मग राजर्षी कसं पाहिजे? राजा म्हणजे कोण? जे क्षत्रिय आहेत ना ते फक्त राजे, पण हे राजर्षी जे असतात ना, हे राजांच्या वेशात ऋषी, म्हणजे त्यांना तेवढंच ज्ञान प्राप्त झालेलं असतं जेवढं ब्राह्मणांना ज्ञान आहे भगवानविषयी. ते सुद्धा त्याच्यात राहून, राज्यात राहून तेवढंच विरक्त जीवन जगतात जेवढं ब्राह्मण जगतात. जेवढं भगवंताची भक्ती ब्राह्मण करतात तेवढंच राजर्षी करतात. कारण की राजर्षीचा उल्लेख भगवंतानी 4थ्या अध्यायात पण केलेलं आहे वाटतं. त्यांना योग सांगितलेला आहे. एवं परंपरा प्राप्ती मिमम राजर्षयो विदु, म्हणजे राजर्षी जे होते ना त्यांना भगवंतानी हा योगसुद्धा सांगितलेला आहे भगवद्गीतेचा. म्हणजे त्यांचा एवढा अधिकार असतो. आणि एक राजर्षी तर बरेच राजे होऊन गेले जे भगवंताची भक्ती करायचे आणि त्यांना प्राप्त करून घ्यायचे राज्यकारभार करून. पण प्रामुख्याने जनक राजांचं नाव ह्याच्यात सर्वप्रथम येतं. कारण की जनक राजांचं नाव भगवद्गीतेत सुद्धा भगवंतानी घेतलेलं आहे की कर्मण्यैव हि संसिद्धी मास्थिता जनका दयः. म्हणजे जनक राजांचा एवढा अधिकार होता की ते राजा असून सुद्धा ऋषितुल्य त्यांचं जीवन होतं. म्हणून भगवंतानी त्यांचं भगवद्गीतेत नाव घेतलेलं आहे. काही ठराविक लोकांचे भगवद्गीतेत नाव आहेत बरं का, असे सगळ्यांचे भगवद्गीतेत भगवंतानी नाव घेतलेले नाहीत. एक भक्त प्रल्हादांचं घेतलेलं आहे विभूती योगमध्ये, एक जनक राजांचं घेतलेलं आहे, अजून 1-2 आहेत, पण ह्यांचंच फक्त भगवंतानी नाव ह्याच्यात घेतलेलं आहे. मग काय अधिकार होता त्यांचा? आपण बाबांच्या मुखातून ती कथा ऐकतो नेहमी का सर्व राज्यकारभार सांभाळून रात्री ते सत्संगाला जात होते. अष्टावक्र जे मुनी होते त्यांचे गुरु, त्यांच्याकडे सत्संग ऐकायला ते जात होते जनक ऋषी. तर त्यांचे जनक ऋषी नित्याने ते जायचे. पण कधी कधी काय व्हायचं राज्यकारभारात, कधी काम वाढायचं, कधी तर त्यांना थोडंसं वेळ लागायचं तिथं जायला. तर मग ते जे शिष्य होते अष्टवक्र गुरुजींचे दुसरे, त्यांना थोडंसं असं वाटायचं का आपण इथं 1 तास अगोदर येऊन बसतो, जनक राजे येईपर्यंत तर महर्षी सुरू पण करत नाहीत आपले गुरु प्रवचन, हे काय भानगडे बाबा. मग ती कुजबूज जी झाली त्यांच्यातली ती अष्टवक्र गुरुजींच्या कानावर आली. मग त्यांनी काय केलं, एक दिवस परीक्षा घेतली. जनक राजा जेव्हा प्रवचनाला आले, प्रवचन सुरू झालं, तर ह्यांनी काय केलं, त्यांच्या योग सामर्थ्याने अग्नी लावून दिला. जनकपुरी पूर्ण जाळून टाकली, म्हणजे पूर्ण आग लावून दिली. आणि त्याच्यात ह्यांच्या राहुट्यासुद्धा. आता जसं ह्यांना कळालं, ज्यांच्या जे शिष्य होते त्या मंडळीला कळालं की अरे बापरे आग लागली म्हणे जनकपुरीमध्ये, ते सगळे पळाले धूम. आणि काय होतं झोपडीत त्यांच्या कमंडलू फक्त, आणि काय धोत्र वगैरे, बस त्याच्याकरता ते निघून गेले तिथून. पण जनक राजा तिथून हल्लेसुद्धा नाही. मग ते सगळे ते निपटून आले तिकडं शिष्य परत. अरे म्हणे तुम्ही इथं, राजांना म्हटलं राजे तुम्ही इथंच बसले, पूर्ण जनकपुरी खाक झाली म्हणे. तर जनक राजांनी फार सुंदर उत्तर दिलं त्यांना की म्हणे जे जळालं ते माझं नव्हतं, आणि जे माझं आहे ते कधीच जळणार नाही. मी का सांगतोय हे, कारण की हे राजर्षीचा अधिकार आहे. त्यांना तो ज्ञान प्राप्त झालं होतं का हे जे आहे हे नश्वर आहे सगळं, त्याच्यामुळे ते त्याच्यात लिप्त होत नाही आणि स्वतःचा उद्धार करून देतात. म्हणून राजर्षीसुद्धा तेवढेच श्रेष्ठ आहे जेवढे ब्राह्मण श्रेष्ठ आहेत. म्हणून भगवान काय म्हणतायत का अनित्यम असुखम लोक मिमम प्राप्य भजस्वम. असं का म्हणतायत भगवान का हे अनित्य आहे म्हणून? कारण की इथं काहीही शाश्वत नाही. हे सर्व कॅटेगरीला सांगितलं आहे बरं का. जरी ब्राह्मण आहेत, पुण्यकर्म करतायत,
जरी राजर्षी आहेत, पुण्यकर्म करतायत, पण ते म्हणतायत का तुम्ही मृत्यूलोकात आलेले आहेत आणि हे मृत्यूलोकात असुखम आणि अनित्यम ह्या दोन गोष्टी भगवंतांनी सांगितल्या का हे अनित्य आहे आणि असुख आहे. इथं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सुख नाही. आता अर्जुन जरी ही भगवद्गीता ऐकताय तर त्यांना कुठल्या प्रकारचं सुख होतं तुम्ही मला सांगा. ते पण राजर्षीच आहेत, पण त्यांना लहानपणापासून दुःखच आहे. त्यांना वनवास भोगावे लागले, त्यांना त्यांच्या राज्यातून काढून टाकलं, म्हणजे अनेक दुःख. आता मी एकेकांचे सांगत बसलं तर ते सगळं दुःखमयच आहे पूर्ण. तर ह्यांनासुद्धा दुःख होते. मग भगवान काय म्हणतात की ह्या दुःखमय जगात मला माझं भजन करून मला प्राप्त करून घ्या. का म्हणतात भगवान असं? कारण की एरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. म्हणजे इथं जे आहे ना हे सर्व दुःख आहे, ह्याची ना आदी आहे ना अंती आहे. मग आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नव्हे. आपला एक देव आपलासा करून घ्यायला पाहिजे. इथं आल्यावर कोणतेही भगवंताला तुम्ही भजा, पण त्याला आपलंसं करून घ्या. त्याच्याकडं आपल्या उद्धाराचं प्रार्थना करा. आपलं उद्धार निश्चित ते भगवान करतात. अनित्यम फक्त तुम्हाला काय करायचं आहे की अनित्य आहे हा लोक आणि असुख आहे एवढी धारणा त्याच्यात करायची आहे. कारण की अनित्य का म्हणतायत भगवान? कारण की इथं शाश्वती कशाचीच नाही. कारण की हे काळा नळाच्या तोंडी घातली लोनियाची उंडी आणि माशी पाखू पाखडे तव हे सरे. म्हणजे हे जे आपल्याला जे देह दिलेलं आहे भगवंतानी, हे माशी फडफड करत नाही तोपर्यंत तर ह्याच्यातलं प्राण निघून जातो. मग ह्याच्यात जर आपला देहच नित्य नाही आहे तर मग ह्या देहसंबंधी ज्या वस्तू आहेत त्या नित्य राहतील का? तुम्ही सांगा. हे सगळं अनित्य आहे. आणि जर ह्या अनित्य आहेत मग ह्याच्यापासून कोणत्या प्रकारचं शाश्वत सुख आपल्याला भेटणार आहे? ते तात्पुरतं भेटल, तेही आपल्या समाधानाकरता. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. तुकाराम महाराजांचं वर्णन केलं आहे तुकाराम महाराजांनी का स्वप्नीचे मृगजळ म्हटलेलं आहे. पहिलेच मुळात स्वप्न खोटं, त्यात मृगजळ. म्हणजे हे जे जे देखणे सकळ हे स्वप्नीचे मृगजळ. पण हे आपण मानायला पाहिजे. हे नुसतं ऐकून होत नाही. हे आपण स्वप्नीचं मृगजळ इथं हे मानलं पाहिजे, तर भगवान आपलं तो इथं उद्धार करतात. का हे आपण मानून जर भगवंताला भजलं तर आपलं भगवान उद्धार करतात. का करतात? कारण की आपल्याला जे सुख पाहिजे ना, भगवंत का करून आपल्याला घ्यायचा आहे आपला? कारण की आपल्याला जर सुख पाहिजे तर ते सर्व ठिकाणी पाहिजे. एखाद्या माणसाला सुखाची अपेक्षा आहे, तो काय म्हणतो, मला फक्त प्रवचनात सुख पाहिजे का? नाही, मला घरी पण सुख पाहिजे. मला कुठं बाहेर गेलो तर बाहेर गावात गेलो तरी सुख पाहिजे. सासरवाडीतही पाहिजे, इकडेही पाहिजे, तिकडेही पाहिजे. मग सर्व ठिकाणी सुख पाहिजे. बरं, सर्व काळात पाहिजे का? आत्ताच पाहिजे, उद्या नको आहे. उद्या एखादा दुःखाचं डोंगर येऊ द्या, आज सुखी आहे ना, बस झालं. पण माणसाचं कसं आहे ना, माणसाला सुख जे आहे ना सर्व ठिकाणी पाहिजे, सर्व काळात पाहिजे, सर्व वस्तूत पाहिजे. आपल्याला सर्व वस्तूत सुद्धा सुख पाहिजे. कारण की आपल्याला फक्त मोबाईलमध्ये सुख पाहिजे का? मोबाईलमध्ये सुख असलं असतं तर टी व्ह्या निघाल्या नसत्या. बरं, टी व्ह्या नाही तर थिएटर निघाले नसते. सगळ्यात माणूस पाहतोच आहे ना, कशात ना कशात कोणत्या ना कोणत्या वस्तू माणूस प्रत्येकात सुख शोधतो. ह्याच्यात नाही तर ह्याच्यात, त्याच्यात नाही तर त्याच्यात. थांबलेला आहे का मनुष्य? कारण की माणसाला सर्व वस्तूत पाहिजे. बरं, आता सर्व ठिकाणी, सर्व काळात आणि सर्व वस्तूत सुख कोण देऊ शकतं आपल्याला? जो सर्व काळात आहे, सर्व वस्तूत आहे आणि सर्व ठिकाणी आहे. मग असा कोण आहे? सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा आणि माझ्या पांडुरंगा सारी खातो. आता भगवान पंढरीच पांडुरंगाशिवाय कोणी दुसरा आहे का? मग त्याच्यातच आपलं आपण सुख शोधायला पाहिजे. खरं तर सुख नाहीच बरं का ह्याच्यात. मुळात जर भगवंतानीच हे असुख म्हणलेलं आहे तर ह्याच्यात सुख नाही आहे. पण जर ज्यांनी त्याला असुख म्हणलेलं आहे त्याच्याच चरणारविंदी आपण गेलो तर आपल्याला सुखाची प्राप्ती नक्कीच होते. असं हे दिव्य ज्ञान आहे. पण ह्याच्यावर माऊलींनी पण फार, हे तर मी तुम्हाला भगवंतानी श्रीकृष्णाला सांगितलं. आता ह्यांनी माऊलींनी ह्याच्यावर फार सुंदर वर्णन केलेलं आहे. पहिले नाही का, माऊली ब्राह्मणांचं वर्णन करतात ह्याच्यात ओव्यामध्ये की मग वर्णा माझी छत्र चामर स्वर्गजयाचे अग्रहार मंत्र विद्येसी माहेर ब्राह्मण जे. म्हणजे स्वर्गा माझी ते वर्णा माझी छत्र चामर. हे जे 4 वर्ण मी सांगितले ना तुम्हाला, चतुर्वर्ण्यम मया सृष्ट, की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ह्या सर्व वर्णाचं छत्र आणि चामर हा ब्राह्मण वर्ण आहे. छत्र म्हणजे काय? ते जे आपण पालखीवर धरत नाही का, ते सर्वोच्च ठिकाण असतो. जे राजांचे उपचार असतात ना, श्रेष्ठ आणि उंच, त्यामध्ये छत्र आहे आणि एक चामर आहे. चामर म्हणजे त्यानं जो आपण हवा घालतो. मग आपला माऊलीची पालखी निघाली तर बघा, आता माऊली पण राजाच आहेत आपले. तर मग माऊलींची जेव्हा पालखी निघते पंढरीला जायला आळंदीवर, तर त्यांच्या बघा तुम्ही पावलावर छत्र असतं वरती आणि त्यांच्या पावलावर भक्तगण चामरनं कंटिन्यू त्यांना ते. तर मग हे जे छत्र आणि चामर आहेत ना, हे राजांचे उपचार आहेत, श्रेष्ठ आणि उंच. म्हणजे सगळ्या वर्णात श्रेष्ठ आणि उंच. भगवंताला फक्त काय सांगायचं आहे माऊलींना, का सर्व वर्णामध्ये श्रेष्ठ आणि उंच जे आहे ते ब्राह्मण. वर्णा माझी छत्र चामर स्वर्गजयांचे अग्रहार.
म्हणजे स्वर्ग भगवंतांनी त्यांना इनामी दिलेलं गाव आहे. का भगवान म्हणताय असं, माऊली का म्हणतायत का स्वर्ग ब्राह्मण आणि ते राजर्षी वर्णाला मी इनामी म्हणून दिलेलं आहे? कारण की भगवद्गीतेचाच उल्लेख आहे 9व्या अध्यायात, त्रैविद्या माम सोमपापूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतीम प्रार्थयन्ते. म्हणजे भगवान ते काय करतात, यज्ञ यागादिक कर्म करतात आणि यज्ञ जे करतात ना त्यांना सहजच स्वर्गाची प्राप्ती होते, असं भगवंतांनीच भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. म्हणून ते स्वर्गजयांचे आग्रहार, स्वर्ग हे त्यांना दिलेलं इनामी गाव आहे. आणि मंत्रविद्येसी माहेर ब्राह्मण जे, आता मंत्र आणि विद्येचं माहेर घर जर कोणतं असेल तर ते ब्राह्मण आहे. आता मंत्र आणि विद्येचं प्रेमाचं ठिकाण, आपण माहेर कशाला म्हणतो की माझे माहेर पंढरी, म्हणजे पंढरी काय आपलं प्रेमाचं ठिकाण आहे, वात्सल्याचं ठिकाण आहे. मग मंत्र आणि विद्या हे कुठं जाऊन राहतात, ब्राह्मणांकडं, कारण की त्यांना ते आपलं माहेर वाटतं, कारण की त्यांनी मंत्र आणि विद्येला जतन करून ठेवलेलं आहे. तसं जे पुण्य ब्राह्मण म्हणजे तुम्ही एक ह्यानं तुम्ही संत धरा, कारण की जे भक्त आहेत पुण्यवान आहेत ना ते संत आहेत. कारण की वारंवार ब्राह्मण म्हणलं ना ते तुमच्या लक्षात येणार नाही, हे संत ब्राह्मण म्हणजेच संत, संत म्हणजेच ब्राह्मण. पुण्यवान जे असतात ना ते संतच आहेत आणि जे सर्व संत आहेत ना त्यांची वर्ण ब्राह्मणच आहेत. म्हणजे हे ब्राह्मण जे मंत्रविद्येसी माहेर ब्राह्मण जे त्यांचे जे आहेत ना ह्या ब्राह्मणांचं हे भगवंतानी इथं स्तुती केलेली आहे. जेथं अखंड वसी जे यागी, जेथं नाही का याग यज्ञांनी त्यांच्यात अखंड वास्तव्य केलेलं आहे, म्हणजे ते यज्ञ करत राहतात निरंतर, असं भगवंतांनी. जेथं अखंड वसी जे यागी म्हणजे त्यांच्या ठिकाणीच यज्ञ वास करतो असं माऊली म्हणतात. जे वेदाची वज्रांगी, वेदाचे जे वज्रकवच म्हणजे वेदाला ज्यांनी सांभाळून ठेवलेलं आहे. आता किती परकीय हमले झाले आपल्यावर, आता भगवंताच्या श्वासातून वेदाची निर्मिती झालेली, ती कधीच्या कधी झालेली आहे. ते आजपर्यंत वेद जशाला तसा त्यांनी सांभाळून ठेवला आहे. जतन का केलं आहे म्हणतात, कारण की त्याच्यात इकडचं तिकडं सुद्धा नाही काहीच, जशाला तसं तो तेव्हा होता तसाच आजही आहे. म्हणून ते वेदाची वज्रांगी त्यांना म्हणलेलं, ते वज्र आहे त्यांचे वेदांचे. आणि जयाची या दिठीच्या उत्संगी मंगळवाडे, जसं आईच्या मांडीवर बाळ वाढतं ना तसं त्यांच्या ह्याच्यावर जगाचं कल्याण वाढतं मांडीवर ब्राह्मणांच्या, असं त्यांनी सांगितलेलं आहे. की त्यांच्या मांडीरूपी जे कृपा असते ना त्यांच्यावर जगाचं, कारण की हे मंगल करतात आपलं. आता मंत्रविद्या वगैरे म्हणून आता समजा सत्यनारायणाची पूजा केली त्याच्यात मंत्र म्हणले तर आपल्या शांती करताच ते मंत्र वगैरे उच्चार करतात. कोणी घरभरणीसाठी वास्तुशांतीसाठी ते मंत्र उच्चार करतात. तर हे आपल्या सगळ्या आपलं मंगल व्हावं अशी त्यांची कामना असते. म्हणून जयाची दिठीच्या उत्संगी मंगळवाडे, जे पृथ्वी तळीचे देव, आता हे साक्षात पृथ्वी तळावरचे देव आहेत असं माऊली म्हणतात. तसं तर देव आपली माता माऊली, गुरु, गाय आणि वडील आणि ब्राह्मण हे सगळे पृथ्वी तळावरचे देवच आहेत बरं का. पण त्यातल्या त्यात विशेष ब्राह्मणांना देव म्हणलेले आहे. आपण कोणतेही बघा ब्राह्मण वगैरे गुरुजी दिसले तर आपण त्यांना नमस्कार करू देवा म्हणतात, पाय पडू देवा म्हणतात, तर त्यांना सहजच आपण देवा म्हणतो, कारण की त्यांनी जतन केलेलं आहे. त्यांचं तसं पाठांतर आहे, त्यांनी तसं मंत्रविद्या त्यांनी जपून ठेवलेली आहे त्यांच्याकडं, त्यांनी ते सर्व ते अभ्यास करतात. म्हणून ते आणि त्यांना आपल्या कल्याणाची तळमळ असते. का आपल्या आईवडिलांना पण आपल्या कल्याणाची तळमळ असते, गुरूंना पण असते आणि तशीच ब्राह्मणांना सुद्धा आपल्या, कारण की संतांनी आता हे एवढी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली, आपली तळमळ आहे म्हणूनच लिहिली ना माऊलींनी. तुकाराम महाराजांनी गाथा लिहिला आहे, त्यांची आपल्याविषयी तळमळ आहे म्हणून ते पृथ्वी तळीचे देव आहेत. आज आपण ज्ञानदेव, माऊली, तुकाराम हे आपल्याला देवच आहेत, देवतुल्य सगळे आहेत हे संत, म्हणजे ते पृथ्वी तळीचे देव जे तपोतार सावयव, जे तपांचे अवतार आहेत, म्हणजे निरंतर ते तप करतात. असे ते जे तपोतार सावयव म्हणजे हे तप निरंतर तप करतात. आता बाबांच्याच मुखातून मी ऐकलेलं आहे की तुकाराम महाराजांनी नाथ भागवतचे 1000 पारायण केले होते म्हणे. तर असे जे ब्राह्मण आहेत, जे संत आहेत ना, असे निरंतर ते तप करत राहतात. हे लिहिणं म्हणजे ह्यांच्या ठिकाणी फार मोठा अभ्यास आहे आणि त्याच्याकरता त्यांनी फार तप केलेलं आहे. म्हणून जे तपोतार सावयव आणि सकळ तीर्थांसी दैव उदयले, जे म्हणजे सगळ्या तीर्थांचं भाग्य त्यांच्यामुळं उदयाला आलेलं आहे. दैव म्हणजे भाग्य. आता कालच आपण कवडेताईंच्या मुखातून तीर्थाचं वगैरे वर्णन ऐकलेलं आहे की तीर्थे तया ठाया येते पुनीत व्हावया, म्हणजे त्यांच्या ठिकाणी सर्व तीर्थ पवित्र व्हायला येतात. आता पैठणला पण आपल्या नाथ महाराजांच्या ठिकाणी गंगा येते सकाळी आणि संध्याकाळी. पुंडलिकरायाच्या चरणी 7 तीर्थांचं पाणी दुपारी 12 वाजता येतं रोज. तर हे स्वतःला शुद्ध करण्यासाठी येतात, एवढं त्यांचा अधिकार आहे संतांचा, ब्राह्मणांचा, की सगळं तीर्थांसी दैव उदयले, जे जयाची आस्थेची ओले सत्कर्म पाल्हाळी गेले आणि संकल्पे सत्य जी आले जयाचेने.
आता ह्यांनी काय केलेलं आहे, जयाची आस्थेची म्हणजे त्यांच्या आस्थारूपी ओलाव्यानं सत्कर्म जे आहे ना पाल्हाळी म्हणजे वाढत गेलेलं आहे. त्यांच्या आस्थारूपी ओलाव्यानं जे सत्कर्म आहे, चांगले कर्म आहेत ना, ब्राह्मण हे निरंतर चांगले कर्म वगैरे करत राहतात. म्हणून त्यांच्या ज्या आस्थेमुळे आहेत ना हे सत्कर्म वाढत गेलेले आहेत. आणि संकल्पे सत्य जी आले जयाचे, म्हणजे ह्यांच्यामुळं सत्य आजपर्यंत जगलेलं आहे. कारण की धर्माचे जे आहेत ना 4 पाय आहेत, कलियुगात त्याला 3 पाय नाही आहेत, फक्त एकच पाय. जे 4 पाय आहेत ना धर्माचे, शौच, तप, दान आणि सत्य. ह्याच्यात शौच म्हणजे पवित्रता, तप आणि दान हे 3 पाय धर्माला नाही आहेत कलियुगात. फक्त एकच पाय आहे सत्य, आणि ते फक्त ब्राह्मणांनी जतन करून ठेवले. संकल्पे सत्य जी आले जयाचेनी. आता जयाचेनी गा बोले अग्निसी आयुष्य जाहले, म्हणून समुद्रे पाणी आपुले दिधले याची या प्रीती. म्हणजे बघा त्यांच्या फक्त बोलण्या मात्रनं अग्निसी आयुष्य झाले. आता अग्निसी आयुष्य झाले. आता मागच आपल्या इथं बघा भगवान बाबा मंदिरात परमपूज्य विष्णुयाग पार पडला. तिथं विष्णुयागमध्ये बसण्याचा प्रसंग आला मला पूजाचा. तर ज्ञानुभव आणि आम्ही तिथं अग्नी प्रज्वलित त्यांनी करून घेतला आमच्याकडून. ते मंत्रोच्चाराचे आहे ना, लाकडावर असं लाकूड करून ते काय होतं ते, हां काष्ठानं ते पूर्ण मंत्र, आणि एवढे सुंदर मंत्र ते म्हणत होते आम्ही जेव्हा ते काष्ठ लावत होतो. तर मग त्या मंत्रविद्येमुळं अग्नीशी आयुष्य झालेलं आहे. म्हणजे ते अग्नीला आयुष्य प्राप्त करून देतात. त्याच्यामुळं तो अग्नी, ते असं अग्नी निर्माण करतात आणि त्या अग्नीचं जतन करतात. आता माझा एक, मी लहान होतो, माझा एक मित्र होता ब्राह्मण, तर त्यांच्या घरी नाही का निरंतर अग्निहोत्र चालायचं. तर त्यांनी अग्नी हा जिवंत ठेवलेला आहे. मी म्हटलं अरे बाबा हा अग्नी चालू आहे, म्हणून आमच्याकडे निरंतर चालू आहे. म्हणजे ते त्यांच्याकडं तो एक छोटासा पात्र आहे, त्याच्यात ते अग्नी, काही ब्राह्मण आहेत ना अग्नी असं घरात जिवंत ठेवतात. आपण जसं सकाळी संध्याकाळी दिवा लावतो ना, तसं त्यांच्याकडं निरंतर चालू आहे अग्नी. ते निरंतर दीप जोट तेवत ठेवतात त्यांच्याकडं, म्हणून त्यांना अग्निशी आयुष्य जाहले जयाचे निगा बोले. आता ह्याच्यात एक नाही का महाभारतातसुद्धा एक कथा आलेली आहे ह्याला घेऊन. का महाभारतात जेव्हा इंद्राकडून ब्रह्महत्या घडली ना, तर त्याच्या भयाने तो लपून बसला. वत्रासुराला मारलं इंद्राने, तर त्यांच्याकडून ब्रह्महत्या घडली, तर त्याच्या भयानं तो लपून बसला होता. तर मग नहुषाला तात्पुरतं स्वर्गाचं राज्य दिलं होतं. तर मग नहुष स्वर्गाधिपती झाला. मग आता नहुषाला स्वर्गाधिपती केलं, त्याला काही स्वर्गाचं ते झेपलं नाही, आणि त्याची वाईट नजर इंद्राणीवर गेली. कसं असतं, ज्याला त्याचा हे नसतं ना, त्याला ते देऊ नये, त्याचा अधिकार नव्हता, पण त्याला दिलं, मग त्याला ते अधिकार सांभाळता आलं नाही. त्याच्यावरून मग त्याचं ते वाईट नजर गेली. मग इंद्राणी घाबरली. ती ह्यांच्याकडे आली, बृहस्पती ऋषींकडे आली आणि म्हणले का ते काही चांगलं नाही म्हणे नहुष, त्याची माझ्यावर वाईट नजर आहे, तुम्ही इंद्राला तात्काळ शोधून आणा म्हणे. मग जे बृहस्पती आहेत ना, त्यांनी अग्निदेवाचं पाचारण केलं आणि अग्निदेवाला म्हणलं का तुम्ही इंद्राला कुठल्याही परिस्थितीत शोधून आणा. मग इंद्राने पूर्ण त्रैलोक्य शोधलं. परत आले बृहस्पतींकडं, म्हणे भेटले नाहीत म्हणे इंद्र, मी पूर्ण त्रैलोक्य शोधलं. म्हणे काही जागा तर शिल्लक नाही राहिली नाही एखादी. हो म्हणे समुद्र शिल्लक राहिला म्हणे मग तिथं का नाही शोधलं. म्हणे मी तिथं गेलो तर माझं अस्तित्व संपून जाईल, अग्नीला पाणी लागल्यावर तर संपूनच जाईल ना अग्नी. म्हणे ठीक आहे म्हणे, मी मंत्रोच्चार करतो म्हणे, तू समुद्रात जा, तुला समुद्र काहीही करणार नाही. मग अग्नीने समुद्रात प्रवेश केला. ह्यांनी मंत्रोच्चार केला, अग्नीने समुद्रात प्रवेश केला, आणि एक कमळाच्या ह्याच्यात ते लपून बसले होते इंद्र, त्यांना तिथून शोधून आणलं समुद्रातून. सांगायचं तात्पर्य काय की अग्नीशी आयुष्य झाले. ब्राह्मणांच्या मंत्रोच्चारानं अग्नीला सुद्धा आयुष्य प्राप्त होतं. असे हे पुण्यपूज्य ब्राह्मण. म्हणून समुद्रे पाणी आपुले दिधले याची या प्रीती. मग समुद्रानं काय केलं की आपलं जे पाणी आहे ना त्यांच्या प्रीतीकरता त्यांना दिलं. म्हणजे आता यज्ञ यागादी करतात ना ब्राह्मण, की अन्नात भवती पर्जन्य, पर्जन्यात अन्न संभव, यज्ञात भवती पर्जन्य. का यज्ञ करून पर्जन्य म्हणजे यज्ञात आहुती देतात सूर्याला. सूर्य त्यांच्यावर खुश होऊन जे समुद्राचं पाणी आहे ना त्याचं ढगात रूपांतर करतो आणि आपल्याला आपल्याकरता पाऊस पडतो. आता पाऊस जर आपला पडला नाही म्हणजे ब्राह्मणांची किती कृपा आहे बघा तुम्ही, त्यांच्या यज्ञ यागादिक कर्मामुळं आपल्याकडं निरंतर पाऊस पडतो. आता पाऊस फार कमी झाला आहे आपल्याकडे, त्यांचे कमी झाल्यामुळे हे प्रमाण कमी झालं का काय माहिती. पहिले फार पाऊस पडायचे म्हणतात, काका 7-7 दिवस झड लागायची. आता तसं तर पाहायलाही भेटलं नाही मला तर. पण तो प्रकार होता की ते यज्ञ यागादिक कर्म करून पावसाळा म्हणजे पावसाला पाणी द्यायचे ढगातून आणि ते वर्षाव करायचे. म्हणजे ते सर्व प्राणी मात्रांकरता तळमळ त्यांची ब्राह्मणांची. म्हणूनही समुद्रे पाणी आपुले दिधले याची या प्रीती. आता याची या प्रीती जो आहे ना शेवटचा शब्द, की यांच्या प्रीतीमुळं भगवान काय म्हणतायत की मिया लक्ष्मी डावलोनी केली परवती. भगवंत म्हणतायत ह्यांच्या प्रीतीमुळं
मिया लक्ष्मी डावलोनी केली परवती, फेडोनी कौस्तुभ घेतला हाती, मग ओढविली वक्षस्थळाची वाखती चरणरजा. म्हणजे अर्जुना म्हणे मी ह्यांच्या प्रीतीकरता, की त्याच्यात एक कथा आहे बघा, ह्याच्यात येते ती भागवत कथेमध्ये की तिन्ही देवांमध्ये श्रेष्ठ देव कोण, असं एकदा त्यांची मिटिंग झाली सर्व ब्राह्मण वर्णांची, आणि म्हणे यांच्यात श्रेष्ठ देव कोण आहेत. मग सगळ्या ब्राह्मणांनी मिळून भृगु ऋषींची नेमणूक केली. आता भृगु ऋषी पहिले सर्वात आधी ब्रह्मदेवाकडे गेले. आता ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांना नमस्कारच केला नाही. नमस्कार केला नाही तर ब्रह्मदेवाला राग आला, म्हणे तू नमस्कार केला नाही म्हणे मला, असं तसं त्यांना बोललं, तिथून निघून गेले ते. म्हणे हे तर काही दिसत नाही. मग शंकर भगवानकडे गेले, महादेवाकडे. महादेव समाधीस्थ अवस्थेत होते. मग भृगु ऋषींनी काय केलं, त्यांच्याकडे पाठ करून बसले. आता महादेवाची जशी समाधी उघडली ते म्हणले अरे बापरे, पाठ करून बसलं, काय हिंमत झाली म्हणे. मग त्यांनाही राग आला. पण असं नाही आहे बरं का, हे लीला आहेत फक्त, ह्याच्यात श्रेष्ठ कनिष्ठ भाव काही नसतो का विष्णू परमात्मा श्रेष्ठ आहेत, भगवान हे एकच आहेत सगळे, फक्त आपल्याला लीला दाखवण्यासाठी ह्या कथा आहेत. मग त्यांनाही राग आला महादेवांना. मग भगवान विष्णूकडं भृगु ऋषी गेले आणि ताड गेले चालत. आता माता लक्ष्मी पाय दाबत होत्या भगवानच्या, आणि भगवान शेष नागावर झोपलेले होते, आराम करत होते. आणि तसं ताडताड दिसलं, लक्ष्मी मातेची नजर गेली. लक्ष्मी माता म्हणले अरे बापरे, हे का बरं येऊ लागले बा भृगु ऋषी एवढ्या ह्याच्यात ताडताड, म्हणजे यांचं काही खरं दिसत नाही मला. तर लक्ष्मी माता बोलणार तेवढ्यात मिया लक्ष्मी डावलोनी केली परवती. भगवान म्हटलं की मी लक्ष्मी मातेला बाजूला सारलं लक्ष्मीला, आणि फेडोनी कौस्तुभ घेतला हाती. जसं त्यांना आवेशात पाहिलं भृगु ऋषींना, कौस्तुभ मणी छातीवर जो होता तो काढून घेतला, आणि मग ओढविली वक्षस्थळाची वाखती. कशाला, लाथ खायला नाही म्हणत आहे भगवान, चरणरजा, त्यांच्या चरणाची धूळ आपल्या छातीवर घेण्यासाठी भगवान म्हणतायत की मी ओढविली वक्षस्थळाची वाखती, म्हणजे मी माझी छाती पुढं केली. एवढं भगवान प्रेम करतात. दिधले याची या प्रीती, म्हणजे भगवंतानी ती चरणरजा त्यांच्या ह्याच्यावर घेतली. परत विचारलं काय भृगु ऋषींना, रागावले तर नाहीच, पण विचारलं की म्हणे अरे भृगु ऋषी तुम्हाला लागलं तर नाही ना, म्हणे फार कठोर आहे म्हणे माझी छाती, वज्राचे घाव वगैरे सहन करून करून आसुरांचे ही फार टणक झालेली म्हणे, तुमच्या पायाला तर लागलं नाही म्हणे, तुमचे पाय कोमल आहेत. बस भृगु ऋषींनी डोळे लावले. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम, असे शांताकार भगवान ते म्हणतायत. अजून पुढं काय म्हणतायत ते, अजूनही पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहेगा सुभद्रा, जे आपुलिया दैव समुद्रा जतने लागे. म्हणजे तेवढ्यावर थांबले नाही भगवान. भगवान म्हणतायत की मी अजून त्या पाऊलाची मुद्रा माझ्या हृदयावर तसंच ठेवलेलं आहे म्हणे. की कशासाठी ठेवलं, की जे आपलं भाग्यरूपी समुद्र आहे ना, षडगुणांनी युक्त, भगवानचं षडगुणांनी युक्त जे भाग्यरूपी समुद्र आहे त्याच्या रक्षणाकरता. आता भगवंताचे षडगुण कोणते आहेत, ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे साही गुणवर्य वस्ती जेथं. आजच आपण पारायणात वाचलं आहे, 6व्या अध्यायात आहे की वसती जेथे हे 6 गुण भगवंताचे आहेत षडगुण. ह्या षडगुणांच्या रक्षणाकरता भगवान म्हणतात की मी त्यांची चरणरज माझ्या छातीवर ठेवली. आता भगवान जे स्वरूपता नावाचं मोक्ष आहे ना, त्याच्यात भगवंतासारखं चतुर्भुज रूप तर भक्तांना देतात, पण हे जे आहे ना चरणरज कोणाला देत नाही. एवढे भगवंताला ती प्रिय आहे. कारण की त्याचं आपण काकडा भजनामध्ये दररोज तो आरती घेतोच ती आपण, की श्रीवत्सलांछन वैजयंती माळगरा श्रीवत्सलांछन विष्णुदास नामायने दावी लिखून, असं त्यांचं एवढं भगवंताचं ब्राह्मणावर म्हणजे संतांवर प्रेम आहे की ते दैवसमुद्र. म्हणजे भगवान म्हणतायत की मी षडगुण जे माझे आहेत त्यांच्या रक्षणाकरता त्यांची पाऊल घेतलं. म्हणजे तुम्ही सांगा किती संतांचा अधिकार इथं स्पष्ट करतायत भगवान. आणि जयांचा कोप सुभाटा, आता इथं माऊलींनी त्यांचा कोप आणि त्यांचं प्रसादानं काय होतं ह्याचं वर्णन करताय. जयांचा कोप सुभटा काळाग्नी रुद्राचा वसवटा, आणि जयाचे प्रसादे फुकटा जोडती सिद्धी. आता त्यांचा कोप कसा आहे, काळ अग्नी आणि रुद्र ह्यांच्यासारखा आहे. ह्यांचं त्यांच्या ठिकाणी वास आहे म्हणतात क्रोध आल्यावर. आता हे ह्या एकेकाचे मनोव्यापार आहे, एकच फार डेंजर आहे ह्याच्यातलं. काळ काय, रुद्र काय, अग्नी काय, ह्याच्यातले एकानंच पूर्ण पृथ्वीचा नाश होऊ शकतो. असे हे डेंजर आहेत. काळ म्हणा तुम्ही, प्रलय आला, महाप्रलय आला, सगळं अर्धक्षणात सगळं संपून जातं. अग्नी आहे, आत्ताच 2-3 दिवस अगोदर एक घटना घडली, पूर्ण जळून खाक झाली एक दुकान, एक 6-7 तासाच्या आत पूर्ण संपून गेली. अग्नीचं एवढं रौद्ररूप असतं आणि त्याच्यात रौद्ररूप कामाला एका सेकंदात जाळून टाकलं भगवंतानी, असं रौद्ररूप. हे तिन्ही त्यांच्या ठिकाणी वास करतात. जयांचा कोप सुभटा आणि काळाग्नी रुद्राचा वसवटा. पण जयाचे प्रसादे फुकटा जोडती सिद्धी, आता एकदम इथं विरुद्ध आहे का त्यांच्या प्रसादानं तुम्हाला सिद्धीसुद्धा फुकट भेटून जाते. म्हणजे तुम्ही काही पुण्यकर्म जर नसे केले, काही केलं नसेल, त्यांनी जर आशीर्वाद दिला तर तुमचं कल्याण होतं.
ह्याच्या अनुषंगाने एक छोटीशी कथा आहे, तुम्ही सर्वांनी श्रवण केली आहे, पण आता विषयाला म्हणून सांगतो मी की सनक सनंदन सनतकुमार सनकादिक ऋषी जेव्हा भगवंताला भेटायला गेले, जेव्हा विजय जे भगवंताचे सेवक होते त्यांनी त्यांना अडवलं. मग त्यांनी म्हणलं मला भगवंताला भेटायला जायचं. ते म्हणे नाही जाऊ शकत, भगवान आराम करतायत म्हणे आम्हाला जायचं आहे म्हणे. तर त्यांनी थोडासा उद्धटपणा केला विजयींनी. तर मग त्यांना एवढा राग आला की ते म्हणे तुम्ही आसुर योनीत जाल म्हणे, ते पण 1 जन्म नाही 3 जन्म जाताल म्हणे. त्यांना एवढा राग आला होता, 3 जन्म तुम्ही आसुर योनीत जाल म्हणे दोघं जण. एकदम त्यांना राग आला होता. आणि तसं त्यांना श्राप भेटला, तसे ते ठिकाणावर आले विजय. मग गयावया करू लागले, पाय पडायला लागले सनक सनंदन सनतकुमारांचे की आम्हाला ह्याच्यातून काहीतरी उशाप द्या, काहीतरी द्या, आमची चूक झाली फार मोठी. मग जयांचे प्रसादी फुकटा जोडती सिद्धी. आता बघा तुम्ही काय प्रसाद दिला उशापमध्ये की 3ही जन्मामध्ये तुम्हाला भगवान तुमचा उद्धार करतील. म्हणजे फुकट झाली की नाही सिद्धी. म्हणजे जन्म तर आसुरांचा भेटला पण सिद्धी फुकट जोडल्या गेली. जयांचे प्रसादी फुकटा जोडती सिद्धी. जसं हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष झाले, ते भगवंतांनी त्यांच्याकरता वेगवेगळे सेपरेट अवतार घेतले तिथं. वराह अवतार आणि नरसिंह अवतार. दुसऱ्या ह्याच्यात ते रावण आणि कुंभकर्ण झाले, त्यांच्यात रामप्रभू बनून त्यांचा वध केला. आणि तिसऱ्या ह्याच्यात दंतवक्र आणि शिशुपाल कृष्ण परमात्मा बनून त्यांचा वध केला. असं जयांचे प्रसादे फुकटा जोडती सिद्धी. ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण, म्हणजे असे जे पुण्यवान ब्राह्मण आहेत, जो आपला श्लोक आहे किम पुनर् ब्राह्मण हा पुण्या भक्ता राजर्षयस्तथ, की ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण आणि माझ्या ठाई आते निपुण. आता माते पावती हे कवन समर्थावे. आता प्रश्नार्थक चिन्ह येतं की आता सांग म्हणे मला अर्जुना तू का हे मला कसं प्राप्त होणार नाही. एवढे जे पुण्यपूज्य आहे, मी जेवढा यांचा सन्मान करतो, तर मग हे मला येऊन प्राप्त होणार नाही का. आणि ह्याचं समर्थन का करावं, ह्याचं काही वेगळं समर्थन करायची गरज आहे का. मग ह्याच्या समर्थनावर जे आहे ना, अजून एक उदाहरण दिलेलं आहे की पाहेपा चंदनाचे नि अंगा निळे शिवितले निंब होते जे जवळे तिही निर्जीवही देवांची निडळे बैसनी केली. मग तो चंदनू तेथ न पवे ऐसे मनी कैसेनी धरावे अथवा पातला हे समर्थावे तेव्हा काही साचं. म्हणजे आता जसं चंदन आहे ना, चंदनाचं झाड, आता चंदनाचं जे उदाहरण दिलेलं आहे ना संतांना, कसं असतं जे एखाद्या व्यक्तीला जर त्याचं सामायिक काही द्यायचं असं ना, तर त्याच्या तोला मोलाचं द्यावं लागतं. आता चंदन कसे आहेत ना, एकदम श्रेष्ठ आहे, त्यांना संतांशी त्यांचं कंपॅरिझन केलेलं आहे. म्हणजे कोणाचं जरी करायचं असेल ना, त्याचं तेवढं श्रेष्ठत्व पाहिजे ना. तसं तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. तुकाराम महाराजांनी सुद्धा चंदनाची उपमा दिलेली आहे संतांना. तर चंदनाची उपमा बऱ्याच ठिकाणी संतांना अशी गाथ्यात दिलेली आहे, पण आता माझा काही एवढा अभ्यास नाही, बाबांना अजून 8-10 येत असतील त्याच्यातल्या. पण फार ठिकाणी चंदनाचं वर्णन केलेलं आहे की चंदनाच्या वासे तरु वंदन झाले स्पर्शे, असं अजून एक आहे. पण मग ते काय होतं की चंदनाचे पाहेपा चंदनाचे नि अंगा निळे. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर चंदनाचं झाड आहे आणि त्याच्याच बाजूला निंबाचं झाड आहे. आता निंबाचं खोडही कडू, पानही कडू, त्याचं फळही कडू, सगळंच कडू आहे. पण जसं चंदनाचा त्याला वारा लागला की त्यालासुद्धा चंदनत्व प्राप्त होतं आणि तेही देवाच्या कपाळावर लागतं. कारण की मी हे स्वतः पंढरीला गेलो होतो ना, तर तिथं ते चंदन विकायला होते ना, तर त्यांनी मला तो 2000 रुपयाला एवढासा गट्टू आज सांगितला. म्हटलं अरे एवढं स्वस्त कसं काय. म्हणे तो निंब आहे म्हणे चंदनाच्या बाजूचा. म्हणजे त्यालासुद्धा चंदनाचं महत्त्व प्राप्त झालं का, त्याला सुगंध चंदनाचा आला का. तो निंबाचं लाकूड त्यानं विकायला ठेवलं, एवढासा तुकडा 2000 रुपयात, त्याला चंदनाचा सुगंध प्राप्त झाल्यामुळे. म्हणजे एवढी मग म्हणतात की मग चंदनू तेथ न पवे हे कैसेनी समर्थ आहे. मग आता जर निंबाला जर ते दैवत्व प्राप्त होतं आहे, भगवंताच्या कपाळावर तो लागतो आहे, मग ओरिजिनल चंदन लागणार नाही का. ह्याचं काही वेगळं समर्थन करायला पाहिजे का. असं ह्या चंदनाचं इथं भगवंतांनी उदाहरण दिलेलं आहे. म्हणून राजर्षिका ब्राह्मण आणि त्या जया गती मती मीची शरण तया त्रिशुद्धी मीची निर्वाण स्थिती ही मीची. भगवान काय म्हणतायत, असे जे पुण्यपूज्य ब्राह्मण आहेत ना, ब्राह्मण आहेत, राजर्षी आहेत, हे नाही का, हे मला प्राप्त करून घेतात मला भजून. हे ह्या संसाराच्या मोहमायेमध्ये अटकत नाहीत आणि मला लवकरात लवकर ते लक्षात येऊन जातं त्यांच्या काही अनित्य आहे, असुख आहे, ते ह्याच्यात राहूनसुद्धा ह्याच्यातून अलिप्त राहतात आणि भगवान म्हणतात की ते मला प्राप्त करून घेतात. आता ह्याचा उत्तरार्ध हे झालं ब्राह्मणांचं वर्णन आणि राजर्षीचं वर्णन. आता इथून उत्तरार्ध हे सर्वांसाठी, आम्हा सर्व वर्णांसाठी, सर्व वर्गांसाठी, सर्व जातींसाठी, सर्व योनींसाठी, हे सगळ्यांसाठी हा आहे. अनित्यम असुखम लोक मिमम प्राप्य भजस्वम. आता ह्याच्यात जे आहे ना, ह्याच्यात माऊलींनी एवढे तळमळीच्या ओव्या आहेत ह्याच्यातल्या, की मी जेव्हा अभ्यासाला ह्या ओव्या घेतल्या होत्या ना, अशी एकही ओवी नाही का जी मी वाचली नाही माझे डोळे भरून आले.
एवढ्या ह्या सुंदर ओव्या आहेत सगळ्या. ह्या जरी तुम्ही आयुष्यात सगळ्या पाठ केल्या, ह्याच्यातली एक जरी आणि ह्याच्यासारखं जर वागण्याचा प्रयत्न केला ना, तर उद्धारासाठी दुसरं काहीही लागत नाही. एवढं माऊलींचे ह्या प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला तळमळ दिसाल. आता आपण ते सुरू करू. आता या लागी शतजर्जरे नावे, रिगोनी केवी निश्चिंत व्हावे आणि कैसेनी उघडी असावे शस्त्रवर्षी. माऊली म्हणतायत की 100 ठिकाणी खड्डे पडलेली नाव आहे म्हणे, आणि त्याच्यात तुम्ही बसून तुम्हाला वाटते की आपल्याला सुखाची अपेक्षा आहे, आपल्याला या संसारात सुख भेटणार आहे, नित्यता आहे, असं तुम्हाला वाटत असेल तर अरे रे रे रे, तुमच्या एवढं म्हणजे दुःखी कोणीच नाही म्हणे या जगात. या लागी शतजर्जरे नावे, म्हणजे आपल्याला सुद्धा 9 ठिकाणी खड्डं पडलेलं एक शरीर दिलेलं आहे. आपली ही नावच आहे. 9 ठिकाणी आपल्याला हे छिद्र दिलेले आहेत आणि ह्याच्यात आपण राहून निश्चिंत होतोय आणि सुखाची प्राप्तीची कामना करतोय, तर मग भगवान म्हणतात तुम्ही फार दुःखी आहेत. मग आणि कैसेनी उघडी असावे शस्त्रवर्षी. आता शस्त्रांचा वर्षाव चालू आहे. पहिले जे युद्धात होते ना, बाणं असे 200-300 बाणं एक सोबत शत्रू पक्षावर टाकायचे, म्हणजे शस्त्रांचा वर्षाव करत होते. आणि त्या शस्त्रवर्षावर जर तुम्ही ढाल घेऊन गेले नाही, चिलखत घालून गेले नाही, तुम्ही सेकंदभरसुद्धा टिकणार नाही. तसंच हे संसार आहे मायारूपी. इथं हजारो आपल्याला शस्त्र रोज चालू आहेत. काही ना काही आपल्या अंगावर शस्त्र येत आहेत, काही ना काही शस्त्र येत आहेत, काही ना काही आपल्याला दुःख रोज समोर आहे. ते एक मागिता पुढे एक उभा, हां, एक सारिता तो पुढे, एक सरलं का दुसरा आहे, एक सरलं तर दुसरा आहे. एवढं ह्या संसारात दुःख आहे. तर मग आपण कसं कैसेनी उघडी असावे शस्त्रवर्षी. मग आता हे बघा तुम्ही, आपल्याला रात्रंदिवस महायुद्धाचा प्रसंग आणि आंतरबाह्य जग आणि मन, आपल्याला रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. आता इथं प्रवचनाला जरी तुम्हाला यायचं आहे तर युद्ध करावं लागतं. काही ना काही काम लवकर आवरावं लागतात, एखादं काम बाजूला सोडावं लागतं, एखादं काम नंतर करू म्हणतात, एखादं काम अगोदर उरकून घेऊ म्हणतात. हे युद्धच आहे. बरं, सकाळी पारायणाला येणं एवढं सोपं नाही आहे. थंडगार वातावरण आहे, उठणं, आपल्याला पहिले तर आपल्या झोपेशी युद्ध करावं लागतं. हे सगळे आपल्या आयुष्यात छोटे मोठे, मी ते छोटे छोटे युद्ध सांगतात. असे अनेक युद्ध आहेत. आपल्याला अनेक, कोणी आपल्याला वंदितो, कोणी निंदितो, हे सुद्धा आपल्यावर अनेक शस्त्र आपल्यावर रोज चालू आहे. मग ह्याच्यात आपण उघडं राहायला पाहिजे का? आपल्याला ह्याच्याकरता ज्ञानरूपी गाथा, ज्ञानरूपी ज्ञानेश्वरी हे आपल्याला जतन करून आपण त्याचा अभ्यास केला ना, तर हे जे शस्त्र येणारे आहेत ना अंगावर, हे आपल्याला लागत नाहीत. जरी ते येत आहेत, ते येणं तर थांबणार नाही, पण ह्याचा आपल्याला काहीही त्रास होत नाही, कारण की आपल्याला ज्ञान झालेलं असतं ना. त्याच्यामुळं गाथा आणि ज्ञानेश्वरी फार जरुरी आहे आयुष्यात माणसाच्या. हेच माऊलींनी ह्याच्यात सांगितले, कैसेनी उघडी असावे शस्त्रवर्षी. आता माऊलींनी आपला अर्जुनाला सुद्धा भगवद्गीता भगवंतांनी सांगितली, ती रणात सांगितलेली. कारण की हा जो विषय अध्यात्म विषय हा तर वनात सांगण्याचा आहे किंवा मग एखाद्या बंद खोलीत सांगण्याचा आहे. पण भगवंतांनी का युद्धाच्या प्रसंगाला सांगितली? कारण की रात्रंदिवस हा महायुद्धाचा प्रसंग. कारण की आपल्याला सुद्धा अर्जुनासारखे आपण सुद्धा कधी कधी गलित गात्र होऊन जातो. आपल्याला सुद्धा लक्षात येत नाही की आयुष्यात आपण काय करायला पाहिजे. तेव्हा हे आपल्याला ग्रंथ जे आहेत ना, हे आपले खरे साथीदार आहेत. ह्याच्यातून सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला भेटतात. अंगावरी पडता पाशानं न सुवावे केवी ओढणं, रोगे दाटला आणि उदासपण ओखदेसी. आता अजून एक उदाहरण दिलं आहे त्याच्यात, की अंगावर तुमच्या निरंतर पाषाण पडत आहेत, म्हणजे हे शस्त्राचं दुसरं रूप त्यांनी पाषाण, हे युद्धाचंच परत. का मग तुम्ही का बरं उघडं राहतात तिथं? तुम्ही का बरं तिथं तुम्ही ढाल पकडत नाही? बगर ढालचं जर तुम्ही गेले, तुम्हाला तर 2 मिनिटात तुम्ही संपून जातात. असं भगवान म्हणतात, अंगावरी पडता पाषाण न सुवावे केवी ओढणं, म्हणजे तुम्ही एखादी जर ढाल धरली नाही तर तुम्हाला दगडाच्या वर्षावर तुम्ही टिकणार नाही. आणि रोगे दाटली या उदासपण ओखदेसी. आता तुम्हाला रोग झालेला आहे, 104 डिग्री ताप, आणि तुम्ही गोळी घेतली हातात, पाहिली त्याच्याकडे, अरे एवढी छोटी गोळी, हाईट 6 फूट आहे माझी, अंग गरम आहे, एवढ्या गोळीनं ते होईल का? मग असं जर त्याच्यावर शंका घेतली, रामनाम आपण म्हणतोय, आपण एवढ्या जन्मोजन्मीचे पाप आहेत आपले, एका रामानामानं होईल का? एका रामानं आपण जर असं विचार करत बसलो ना, तर रोग वाढत जातो. हे तर 5व्या 6व्या वर्षी 7व्या वर्षी जेव्हा बोलता आलं ना, तेव्हाच हा रोग कळायला पाहिजे. भवरोग झालेला आहे सगळ्यांना, कारण की आपण त्रिविध तापानं घेरले गेलेलो आहे. आपल्याला पण 3 ताप आहेत. हे जे रोग आहे ना आपल्याला, हे त्रिविध तापानं आपण घेरले गेलेलो आहे. आधी भौतिक, आधी दैविक, आध्यात्मिक. शरीराचं दुःख आहे, जे आपल्याला दैवाकडून दुःख आहे, समजा भूकंप आहे, प्रलय आहेत, कोरोना येऊन गेला आता आहे, साथीचे रोग आहेत, कोणी बाहेरच्याकडून आपल्याला दुःख आहे, आपल्याला निरंतर चालू आहे. मग ह्याच्यावर आपण रामनामाची गोळी का बरं नाही घ्या? आपण त्याच्याकरता उदास राहिलो तर हे तुम्हाला तर संपून टाकणार आहेत. हे तर एकेका मिनिटात संपून टाकतात. त्याला तर वेळ बी लागत नाही ह्या रोगांना संपवायला आपल्याला. एवढे डेंजर आहे भवरोग आहेत. मग त्याच्याकरता तुम्ही रामनामावर शंका घेऊ नका. तुम्ही 5व्या वर्षात सुरू करा, तुम्हाला तो रोग पुढे उद्भवणारच नाही. आता मी 36 वर्षात आहे, आजपासून मी सुरू केलं. आता रोग वाढलेला आहे ना 36 वर्षात, मग तो जाईन हळूहळू. लोकांना कसं पाहिजे, आज नाम घेतलं का लगेच रिझल्ट.
अरे उद्या अरे काय फरकच नाही झाला आज आज नाम घेतलं आपण, काही फरकच दिसायला तयार नाही. तसं नाही आहे ते. तुमचं रोग किती जुना आहे, तुम्ही काय सुरू केलं, कधी सुरू केलं त्याच्यावर डिपेंड आहे. किती जुना रोग आहे त्याच्यावर त्याला औषधाला तर वेळ लागेल ना आता काम करायला. तुम्ही लवकर त्याच्यामुळं त्वरा करा. जे बाबांनी सुरू केलं आहे ना भगवद्गीतेचा आता रविवारी उपक्रम, ती औषधच आहे बरं का. ते लहान मुलांवर जे संस्कार घडतायत ना ते त्यांना आत्तापासून औषध आहे, म्हणजे त्यांना भवरोगाचा त्रासच नाही पुढं. आता ज्यांना झालेलं आहे त्यांनी सुरू करा आजपासून. किती दिवसात फरक पडतो पहा. असं आहे. आगा मातेनं भजा जेथ चहूकडे जळत वनवा तेथून निकी जे केवी पांडवा आणि तेवी लोका येऊन या सोपद्रवा केवी न भजजी माते. भगवान म्हणतायत की इथं चहूकडं वनवा लागलेला आहे. चारही दिशेनं तुम्हाला काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर ह्या त्रिविध तापाचा लागला असे वनवा, ह्याचा तापाचा सुद्धा वनवा आहे. हे आपल्याला पछाडून काढले ह्यानी, विषय आहेत एवढ्या ह्याच्यातून वनव्यातून बाहेर कसं निघत नाही म्हणे तुम्ही. जेथं चहूकडे जळत वनवान तेथून निघी जे केवी पांडवा. असं काय ह्याच्यात मोहात अटकले लोक की तेवी लोका येऊन या सोपद्रवा केवीने भजजी माते. मला माझं भजन का करत नाहीत लोक, ह्याचं मला आश्चर्य वाटतं. मग किती तळमळ आहे बघा तुम्ही माऊलीची. माऊली म्हणतात एवढं तुम्हाला वनवा पेटलेला आहे चहूकडं, पण तुम्ही माझं भजनसुद्धा करत नाही. तुम्ही त्याच्यातच गुतत चालले. जे हुशार पशुपक्षी असतात ना, वनवा जर लागला ना तर ते पहिले बाहेर येतात. त्या असं विचार करत नाही का इकडून लागलेलं दिसत नाही, तिकडून लागलेलं दिसत नाही. त्यांना ठिणगी दिसली का ते बाहेर येतात आणि ते वाचतात. बाकीचे जळून खाक होऊन जातात. असा हा चहूकडे जळत वनवा तेथून निघी जे केवी पांडवा तेवी लोका येऊन या सोपद्रवा केवी न भजजी माते. आगा मातेनं भजावया लागी कवन बळ पापुली अंगी काय घरी की भोगी निश्चिंती केली. आता इथं बघा तुम्ही, हे सर्वांच्या आयुष्यावर लागू होतं आहे की आगा मातेनं भजावया लागी कवन बळ पापुली अंगी. की कोणतं बळ असं भगवान म्हणतायत की माझं भजन करण्यासाठी कोणतं बळ तुमच्या अंगात आलं आहे बुवा का तुम्ही माझं भजन करत नाही. की काय घरी की भोगी निश्चिंती केली. तुम्हाला घरातल्या भोगाचं सुख वाटतं आहे का. लोक काय म्हणतात आमचं घरी व्यवस्थित चाललं आहे, 2 टाईमचं जेवण आहे, नोकरी आहे, बाळ आहे, सगळं सुखरूप आहे. पण हे शाश्वत नाही आहे ना. हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत ह्याची तुम्हाला अनुभूतीच येणार नाही. तुम्हाला जर ते वाटत असेल ते शाश्वत आहे तर ते एका क्षणार्धात संपून जात असेल. मग जेव्हा संपतं तेव्हा भगवंताची आठवण येते. मग भगवान म्हणतात आता मी तर सगळं ज्ञानेश्वरी वगैरे सगळंच तुझ्यासाठी तयार करून ठेवलं, पण तेव्हा तू ते वाचलं नाही. तेव्हा तर तू म्हणतो की मला भजायला तुला वेळच नाही. घरात आणि भोगात एवढा निश्चिंत होतो माणूस की ह्याच्यात भजनसुद्धा करत नाही माणूस. आणि हे संस्कार ना बालपणापासून द्यायला पाहिजे आपण आपल्या मुलांना. कारण की त्यांनी जर आत्तापासून भजन सुरू केलं ना तर त्यांना ॲटोमॅटिकच दुःख बघा येणारच आहे. हे जर असुखम भगवंतांनी सांगितलेलं आहे ते सुखाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. पण हे कसं आहे ना, जर तुम्ही भगवंताचं भजन करत राहिला ना निरंतर तर ह्या दुःखाला कसं मात करू शकता तुम्ही. मी एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला की आता समजा जर एक मोठा स्पीड ब्रेकर आहे किंवा खड्डा समजू आपण, एखादा खड्डा आहे, आता त्याच्यातून आपण पायी गेलो तर आपण खड्ड्यात पडणार किंवा खड्ड्यात गुंतणार, मग वरती येणार. तेच आपण जर सायकलीवर गेलो तर थोडी धडकणार सायकल, वर येणार. तेच जर 2 व्हीलरवर गेलो तर थोडंसं त्याला सस्पेन्शन आहे, थोडा झटका कमी बसणार. त्याच्यानंतर कारवर गेलो आपण तर अजून थोडा झटका कमी बसणार. त्याच्यानं अजून भारीतली एखादी सस्पेन्शनची कार आहे, अजून थोडा झटका कमी लागणार. पण हेलिकॉप्टरनं गेलो तर त्या झटक्याची जाणीव होणार आहे का. तसंच हे भजनाचं शक्ती आहे. जसं जसं तुम्ही भजन रामनाम वाढवत जाताल जीवनात तसं तुम्ही पायी सायकलवर येणार, सायकलवरून 2 व्हीलरवर येणार, 2 व्हीलरवरून 4 व्हीलरवर येणार, 4 व्हीलरवरून हेलिकॉप्टरवर जाणार. तुम्हाला जे दुःख गेलं आहे ना ते दुःख तुम्ही ते दुःखावरून निघून जातात, पण तुमच्या ते लक्षात येणार नाही. का तर तुमच्याकडे रामनामाची शक्ती आहे. पण ते तुम्ही जोपर्यंत अनुभवत नाही तोपर्यंत काय होतं, आपल्यावर जोपर्यंत संकट येत नाही ना तोपर्यंत आपण भगवंताचं भजन करत नाही. तेही भक्त भगवंताला आवडतात असं काही नाही आहे. आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानीचे भरतर्षभ म्हणलेलं आहे भगवंतानी. पण काय होतं, आपल्याला गरज पडली जेव्हा भगवंताला भजन केलं ना तर भगवान त्याचं फळ देतो. कारण की तुम्ही त्याच्याकरता ते भजन करतायत ते तिथं लागून जातं. पण पुढचं काय, डिपॉझिट होत नाही ना इकडं. जे मरणानंतर तुम्हाला जे मनी लागणार आहे, जे रामनामाची मनी लागणार आहे, ती इकडे डिपॉझिट कुठं होते, ही तर चालत नाही. मग ती डिपॉझिट करण्यासाठी तुम्हाला निष्काम सेवा करावं लागेल. काय घरी की भोगी निश्चिंती केली. तुम्हाला असं वाटतं का आपण घरात आहोत, भोग घेत आहोत तर सुखी आहे, तसं नाही. तुम्हाला डिपॉझिट करावं लागेल तुमचं रामनाम. तुम्ही जर तुमच्यावर संकट आले, तुम्ही जर रामनाम घेतलं तर संकट 100% दूर होणार. कारण की तेवढी शक्ती त्या नामाची आहे. पण ते तिथं चालले ना तुमच्या पूर्ण मागच्या. जर नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची म्हणलंय तर ते तुम्ही त्याच्याकरता वापरत नाही आहे ना.
तुम्ही वापरताय, तुम्हाला आजार झाला आहे त्याच्याकरता वापरतायत, तुम्हाला काहीतरी परीक्षेत पास व्हायचं म्हणून वापरतायत, तुम्हाला काही तुमचं काम अडलं आहे त्याच्याकरता वापरतायत, मग त्याच्याकरता लागून जातं, तुमचं काम होऊन जातं, संपलं ते. तुम्ही जर त्याला जर एवढं कुचित समजतायत ना आम्हाला एवढं किंचित, तर मग ते तिथपर्यंत तुम्हाला कामाला येतं. पण जोपर्यंत तुम्ही त्याला डिपॉझिट करणार नाही, जोपर्यंत निष्काम करणार नाही, बाबा काल म्हणले 5 माळा मी म्हटल्या म्हणून घेतल्या, तर ते 5 माळा डिपॉझिट नाही होते तुमच्या, ते तुमचं पुण्य जमा झालं, त्याचं तुम्हाला भोग भेटणार, स्वर्गात परत यावं लागणार. तुम्ही जोपर्यंत भगवंताला समजून की हे माझ्या मोक्षा करताय, हे मला परत इथं यायचं नाही ह्याच्या करताय, तर ते तुमचं तिकडं मरणानंतर डिपॉझिट होतं. नाही तर ते इथंच आहे, इथंच भोग भोगणार, मग ते स्वर्गात भेटणार, परत येणार, पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि मरणे जठरे शयनम, हे चालू राहणार. फक्त तुम्ही डिपॉझिट कसं करायचं, त्याला निष्काम करायचं, भगवंताकडून काहीच मागायचं नाही. ते भगवंताला सगळं कळतं आपल्या मनातलं, काय पाहिजे आपल्याला, काय नाही पाहिजे, मनात सुद्धा मागायचं नाही भगवंताला. हेच मी बाबांकडून शिकलो आणि हेच तुम्हाला सांगतो. मी काही माझ्या मनाचं सांगत नाही, त्यांच्याकडूनच मी श्रवण केलेलं आहे की आपण काहीही परमेश्वराला मागायचं नाही. फक्त आपण रामनामाचं किंवा जे तुम्हाला आवडेल ते, राधा म्हणा, कोणी कृष्ण म्हणा, कोणी राम म्हणा, कोणी हरी म्हणा, जे वस्तू मला सोपं वाटेल ते. नातरी विद्या की वैसा या प्राणियांसी हायसा, मजन भजता भरोसा सुखाचा कोण. आता भगवान काय म्हणतायत का, माऊली काय म्हणतात, घरी की भोगी तुमची निश्चिंती आहे का, विद्या की वैसा, तुम्हाला तुमच्या वयाचं अभिमान आला आहे का तुमच्या विद्येचा. तुमची फार जास्त विद्या झाली, तुम्हाला असं वाटतं का मी विद्येच्या बळावर काहीही करून घेईल, घर करून घेईल, 4 बंगले करून घेईल, 4 गाड्या करून घेईल, पण सुख नाही ना त्याच्यात. तुम्हाला जर शाश्वत सुखाची प्राप्ती करायची आहे तर मजन भजता भरोसा सुखाचा कोण. भगवंताला भजल्याशिवाय तुम्हाला सुखाचा भरोसा येणारच नाही. हे माऊली इथं ठामपणे सांगतात की तुम्ही कितीही विद्या ग्रहण करा, तुम्ही कितीही तारुण असाल, तरुण काय 4 दिवसात तर संपून जातं, जे तिकडे तिकडे होऊन जातं. ते तारुण्याचं काही नाही, ते असं आलं असं निघून जातं. पण ते जे आहे ना, जी अध्यात्मविद्या आहे ना, तीच आपल्याला शेवटपर्यंत कामाला येते. जरी आता तुम्ही डॉक्टर आहात, इंजिनियर आहात ना, 60 वर्षानंतर रिटायर करून टाकतात तुम्हाला त्या विद्येतून. म्हणजे तुम्ही आता काहीही कामाचे नाही त्या विद्येला. तुमचे हात हलतात, ऑपरेशन करताना गेले, डॉक्टरातून रिटायर, इंजिनिअरिंग करताना तुमचं मशीनमध्ये हात जायची भीती, काढून टाकलं तुम्हाला. तुमची विद्या काय कामाची, तुम्ही किती जरी तुम्हाला येत असलं तुमच्या उपयोगाची आहे का. पण अध्यात्मविद्या तुम्ही जर त्या वयापासून घेतली तर शेवटच्या क्षणाला तुम्हाला ती नक्की आठवणार, ही इथं माऊली गॅरंटी देतात. तरी भोग्य जात जे तुले ते एका देहाची आणि किया लागले, आणि इथं देह हे तव पडेले काळाची आहे तोंडी. आता माऊली काय म्हणतायत की तुम्हाला असं वाटतं का हे तुम्ही जे भोग वगैरे घेतायत हे धनदारा पुत्रजन, हे स्त्री वगैरे सगळे आपला धनदारा पुत्रजन बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या आहेत म्हणे, हे जाणून घे तू. कारण की ज्याच्यामुळं तू ह्यांच्याशी हे भोग घेतोय ते देहच काळाच्या तोंडात पडलेले, हे देहच तुझा नाही आहे म्हणे. मग तू त्याच्यावर दुसऱ्या भोगाची काय अपेक्षा करू लागला म्हणे. हे तुझंच नाही आहे तर तू त्यांच्यावर दुसऱ्याच्या सुखाची कशी अपेक्षा करत. तू का भजत नाही म्हणे. तुला फार पत्नी सुंदर आहे, तुझं 4ही ठिकाणी तुझी कीर्ती आहे, तुझं सगळं ठिकाणी तुझ्याकडं धनधान्य आहे, पण तुझं जर भगवंताच्या चरणी जर तू लीन नसशील तर ह्याचा सगळ्यांचा काय उपयोग आहे. तू काळाच्या तोंडाला जाणार आहे एक दिवशी, आणि ह्याचा काहीच उपयोग नाही तुला. ते एक गुरु अष्टकमचं फार छान पद आहे बघा, एक शरीरम स्वरूपम तथावा कलत्रम यशश्चारु चित्रम धनम मेरुतुल्यम मनश्चैन लग्नम गुरुरंग्री पद्मय ततक्किम 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 ततक्किम. 4 वेळेस ततक्किम म्हणलंय शंकराचार्याने, काय 1 वेळेस म्हणून तर थांबले असते. पण शरीरम स्वरूपम, तुमचं शरीर फार सुंदर आहे. तथावा कलत्रम, तुमची जर पत्नी भार्या फार सुंदर आहे. यशश्चारु चित्रम, तुमचं यश 4ही दिशेला आहे. आणि धनम मेरुतुल्य, मेरू पर्वतासारखं तुमचं धन आहे. पण मनश्चैन लग्नम गुरुरंग्री पद्मे, तुमचं जर चित्त भगवंताच्या चरणारविंदी, गुरुच्या चरणारविंदी नसेल तर ततक्किम 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 ततक्किम. 4 वेळेस म्हटलंय, 4ही वेळेत हे सत्य, 4ही दिशेला हे सत्य, 4ही युगात हे सत्य, आणि 4ही वेदात सुद्धा हेच सत्य. त्याच्यामुळे 4 वेळा ततक्किम वापरले. तुम्ही आता कुठेही जा ह्याच्यातून, ह्याच्यापेक्षा दुसरी अजून काही जागा शिल्लक नाही. हे सगळीकडे हे त्रिवार सत्य आहे तुम्हाला. तरी भोग्य जातं. आता बाप दुःखाचे, आता माऊली इथं बघा तुम्ही, बाप दुःखाचे केने सुटले जेथ मरणाचे भरे लोटले, ते मृत्यूलोकीचे शेवटी लेणे झाले हटवेळे. आता माऊली तोंडावर हटवतात, बाप रे बाप म्हणे, इथं सगळं दुःखाचंच माल आहे म्हणे, आणि इथं लोक सुखाची अपेक्षा करतायत म्हणे. आणि इथं तुम्ही 83,99,999 योन्या भोगून आलेले आहेत बरं का. मनुष्य देह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही 83,99,000, परत एकदा नोट डाऊन करा, 83,99,999 योन्या तुम्ही भोगून मनुष्य योनीत शेवटीले.
येते मृत्यूलोकीची शेवटीले जाणे झाले हटवेळे. म्हणजे इथं तुमचं जे शेवटाचं आहे हे तुमचं हा जन्म जो आहे ना शेवट, हा शेवटी तुम्ही एवढे भोगून आलेले आहेत. आता इथून परत तिथं नको. माऊलींची तळमळ बघा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मनुष्य देह दुर्लभ जाणार, कारण की हे मनुष्य देह आहे ना परत भेटल ह्याची शाश्वती नाही. आता कोणत्या रूपात भेटल? आपण तर इथं सगळे भजन करतोय, इथं तर क्षेत्र पंढरीच आहे बरं काय. हे इथं सगळं चहूकडं वातावरणही असं छान आहे, बाबांच्या कृपेनं सर्वांना अध्यात्माचं ज्ञान आहे. पण आता इथं ओव्या आहे म्हणून मी ते एक्सप्लेन करतोय. बाकी इथं असं आहे कोणी असतलं मला तर किंचित मात्रसुद्धा शंकासुद्धा नाही. इथं सर्वजण भगवत भक्ती करणारे आहेत, सर्व माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, सगळ्यांना माझ्यापेक्षा पाठांतर जास्त आहे. पण इथं जे माऊलींनी सांगितलेलं आहे ना 90% लोक असे आहेत का त्यांना त्यांचं जन्माचं अजून अर्थच कळाला नाही. भगवंतांनी हे गोल्डन तिकीट त्यांच्या हातात दिलेलं आहे. मनुष्यजन्म म्हणजे प्रत्येक मनुष्य प्राण्याला भेटलेलं गोल्डन तिकीट आहे. आणि ते गोल्डन तिकीट कसं वापरायचं की आमचे परमपूज्य भक्तराज महाराज सांगायचे की हे मनुष्य देह जे आहे ना जंक्शन स्टेशन आहे. पण आता जंक्शन स्टेशन म्हटल्यावर ते जे आपल्याला गोल्डन तिकीट दिलेलं आहे जंक्शन स्टेशनवरचं, आता तुम्हाला कशात बसायचं? कारण की तिथं फार इंजिनच्या गाड्या उभ्या आहेत. का जंक्शन आहे ना, सगळ्या गाड्या आहेत तिथं, विषय भोगाच्या गाड्या आहेत, कामक्रोधाधिक इंजिनाच्या गाड्या आहेत. पण तिथं तुम्हाला भक्तिरूपी इंजिन ज्याला आहे ना त्या गाडीत बसायचं आहे. मग तुम्ही कोणत्याही वर्णाचे असो तुम्हाला गोल्डन तिकीट मोक्षापर्यंत नेणार आहे. मग त्याच्यात कसं रेल्वेमध्ये कंपार्टमेंट असतात, 2 टायर AC, 3 टायर आहे, स्लीपर कोच आहे, जनरल आहे. तुम्ही कोणतेही ह्याच्यात असू दे, तुम्ही ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, कोणतेही ह्याच्यात तुम्ही, पण तुमचं भक्तीचं तुम्हाला ते इंजिन पाहिजे. ते गोल्डन तिकीट घेऊन तुम्हाला त्या इंजिनमध्ये त्याच रेल्वेत बसावं लागेल. तुम्ही दुसऱ्या रेल्वेत बसले ते तुम्हाला कोणीकडे तरी नेऊन सोडणार, परत तुम्हाला तिथं यायला किती वेळ लागेल काही सांगता येणार. त्याच्यामुळे भक्तिरूपी इंजिन तुम्ही शोधा आणि त्याला तुम्ही आपलंसं करून घ्या आणि त्या रेल्वेत जाऊन बसा. तुम्हाला बरोबर मोक्षाची प्राप्ती होणार म्हणजे होणार. बाप दुःखाचे केने सुटले जेथे मरणाचे भरे लोटले, ती मृत्यूलोकीचे शेवटी लेणे झाले हटवेळे. आता सुखेसी जीविता कैची ग्राहकी किजेल पंडुसुता, आणि काय राखोंडी फुंकिता दिपू लागे. आता इथं माऊलीने एक उदाहरण दिलेलं आहे की ह्या ज्या दुःखाच्या बाजारात तू सुखाची अपेक्षाच कशी करू शकतो म्हणे पंडुसुता. तू कुठंच सुख शोधायला निघाला, कैसी ग्राहकी किजेल पंडुसुता, म्हणजे ह्याच्यात तू सुख शोधायला निघाला का? ह्या दुःखाच्या जगात इथं सगळीकडे दुःखाचा माल आहे म्हणे आणि तू आता ह्याच्यातून सुख शोधतोय का? मग त्यांनी काय राखोंडी फुंकिता दिपू लागे. आता राखला किती वेळ फुकलं तर त्याच्यातून अग्नी प्रज्वलित होईल. पहिले काय होतं, जुन्या काळात खेड्यापाड्यात ते चूल पेटवायचे. तर आता जर एखाद्याची चूल समजा एक दिवस पूर्ण विझलेली आहे, दुसऱ्या दिवशी त्याला चूल पेटवायची, तर काय करायचे, शेजारून निखारे आणायचे, ते निखारे त्याच्यात टाकायचे आणि मग ती आग लागत होती. पण आता एका माणसाने काय केलं की आज आपल्याला निखारे आणायचे नाही, आपण राख फुंकू म्हणे, याच्यातूनच आपण दीप लावू म्हणे. आता किती वेळ राख फुकल्यावर त्याच्यातून दिवा लागणार आहे? शक्यच नाही, कारण की ती पूर्ण थंड झालेली आहे. आता तुम्ही किती वेळ जरी फुकलं, काय राखोंडी फुंकिता दिपू लागे. आता किती वेळ जरी त्या राखेला तुम्ही फुकलं तर काय, मग जो राख आहे ना ते संसार आहे आणि तो दीप आहे ना जे भगवान परमात्मा आहे. जोपर्यंत तुम्ही भक्तीचा विस्तव त्याच्यात टाकणार नाही तोपर्यंत परमात्मा रूपी दीप तुमचा लागणार नाही. हे तर तुम्ही लिहून घ्या, कारण की त्याच्यात विस्तवच नाही आहे भक्तिरूपी. तुम्ही किती जरी फुकलं तरी त्याच्यातून तुम्हाला कधीच देव प्रज्वलित होणार नाही, म्हणजे अग्नी प्रज्वलित होणार नाही. कारण की मग ते न्हाव्याचं उकरडच आहे, त्याच्यातून किती गाडा तुम्ही केसन तेच आहे सगळं. तसं आहे हे. आगा विषाचे कांदे वाटूनी आणि जो रस घ्यायचे पिळूनी, तया नाव अमृत ठेवणी जैसे अमर होणे. आता हे बघा, ते डोंगरावर नाही का पहिलेच कांदे निषिद्ध म्हणलेले आहे परमार्थात. आता सगळे खातात ते, पण ज्यांना खरं परमार्थ करायचं ना त्यांना कांदे निषिद्ध म्हणलेले आहे. पण आता ह्याच्यात विषाचे कांदे सांगितले माऊलीने, आगा विषाचे कांदे वाटून. आता एक माणसाला काय सुचलं की आपण अमर होण्याचं औषध बनवू म्हणून, मग त्याने काय केलं, डोंगरावरून जाऊन विषाचे कांदे आणले आणि तो रस घ्यायचे पिळूनी आणि तया नाम अमृत ठेवून, त्यालाच अमृत नाव ठेवलं आणि त्याला विकायला लागला. अमर होणार आहे का सांगा तुम्ही? त्याला पिऊन तर मरूनच जाणार आहे. तसं हे मृत्यू लोकाचं. तुम्ही ज्याला तुम्ही समजताय ना हे आपल्याला सुख देत आहेत, हे आपण हेच कांदेच वाटू लागलो आपण. हे विषय भोगाचे जे आहे ना, शब्द स्पर्श रूप रस गंध, ह्याच्यात जो रस नावाचा विषय आलेला आहे, आगा विषाचे कांदे वाटून, जो रस घ्यायचे पण ह्याचा रस आहे ना हा पंचविषयामधला आहे. तर ह्या विषयाच्या सुखामध्येच आपण हेच विषयाचे कांदे वाटू लागलो आणि त्याच्यातून आपल्याला कसं अमर होता येईल सांगा तुम्हाला? त्याच्यात भक्तिरूपी नाहीच आहे ना कुठं काही.
ह्या विषाच्या कांद्यालाच आपण आपलं समजू लागलो. आणि मग तया नाम अमृत ठेवणी कैसे अमर होणे. आता हे तुम्ही कसं काय अमर होणार हे पिऊन सांगा. तुम्हाला विषाचे कांदे आणि ते पिऊन अमर होता येईल का? नाही होता येणार. तसंच तेवी विषयाचे जे सुख ते केवळ परम दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता नसरे. आता माऊलीने इथपर्यंत थोडंसं प्रेमानं घेतलं, तळमळीनं घेतलं, पण इथं मूर्ख म्हणले. आता राग आला माऊलीला थोडासा. परी काय की जे मूर्ख न सेविता नसरे. माऊलीला ते पाहून वाईट वाटायला लागलं का एवढं मी सांगतोय तरी पण विषयाचे रस तर लोक घेतातच आहे. आता तो पतंग आहे, तो स्पर्शाच्या नादानं अग्नीत प्रवेश करतो, त्याला वाटतं हे फार चांगलं आहे. असे कितीतरी पतंग रोज चाललेत अग्नीत, मरतायत, मरणार आहेत, मेलेत, पण अजूनही त्याच्यात जात आहेत. म्हणजे हे रूप आहे, रस आहे, गंध आहे, हे एक एक विषय एवढे डेंजर आहेत. 2-2 शब्दाचेच आहेत. शब्द पण त्याच्यात. हरणाला त्याच्यामुळं जावं लागतं पारध्याच्या तावडीत. ते बासुरीचा आवाज वगैरे ऐकला का तो पारध्याच्या जाळ्यात अटकतो. आता स्पर्शाचा जो आहे तो एक हत्तीने करता बघा. हत्तीला पकडायला ती खड्ड्याच्या वरती थोडं गवत ठेवून ती लाकडाची हत्तीन बनवता. तिला स्पर्श करायला हत्ती जातो आणि खड्ड्यात पडतो आणि संपून जातो. तसंच रसाचं बाबांनी काल बासुंदी सांगितली. एखादं खाण्याकरताच बासुंदी तर बासुंदीच. ते रसामध्ये गेलेत काही लोक, गंधामध्ये काही वेगवेगळे स्प्रे, अत्तर, हे त्याचं गंध विषयामध्येच आहेत सर्व. रूप रस. आता त्याच्यावर जर एकेका ह्याच्यावर बोलायचं झालं तर 4-4 महिने प्रवचन चालू शकतं एकेका ह्याच्यावर. एवढे ते खतरनाक विषय आहेत. आणि त्याच्यातच जे सगळं सुख शोधायला लागले लोक, तेही विषयाचे जे सुख. आता माऊलीने हे विषयाचं नाही का बरंच 3ऱ्या अध्यायात 2रा अध्यायातसुद्धा फार बोललेले आहेत विषयाबद्दल, की विषयाचे जे सुख ते केवळ परम दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता नसरे. आता हे कसं आहे की विषय विषाचा पडी पाडू आणि गोड परमार्थ लागे कडू आणि कडू विषय तो गोडू जीवेसी झाला. आता परमार्थ जो आहे आपला गोड तो कडू लागतो ह्याच्यात विषयात आणि विषय गोड लागतो. जसं तापेमध्ये ते कडू लागतं ना गोड खाल्लेलं, तसं आहे विषयाचं एकदा जर चढलं नशा तर ते परमार्थ कडू लागतं. मग त्याच्याकरता आपल्याला हळूहळू त्याचं सेवन बंद करून परमार्थाचं सेवन करावं लागेल. तेव्हा ते विषाचं प्रमाण कमी होईल. विषापेक्षा डेंजर आहे हे विषय. विष तरी एकदा मारतं माणसाला. हे तर 84 लक्ष योनी नेऊन घालतं आहे. एकदा नाही, हे 84 लक्ष योनी घालतं हे विषय. म्हणजे फार डेंजर आहेत. का शीश खांडोनी आपुले पायीच्या खती बांधले तैसे मृत्यूलोकीचे भले आहे आगवे. आता एका जणाच्या पायाला जखम झाली, बरेच दिवस त्यानं प्रयत्न केला घरच्या घरी, आता नीट होईल बाबा, नीट होईल, पण ती काही नीट झाली नाही. मग डॉक्टरांकडे गेला. आता डॉक्टर म्हणले आता ही जखम तुमची थोडी वाढलेली आहे म्हणे, ह्याचा एक उपाय आहे म्हणे, तुमचं मुंडकं तोडावं लागेल म्हणे, इथून ते पायावर बांधावं लागेल तर तुमचं ते नीट होईल म्हणे. असं मृत्यूलोकात आहे सगळं. हे मृत्यूलोकीचे भले आहे आघळ का शीश खांडूनी आपुले पायीच्या खती बांधले तैसे मृत्यूलोकीचे भले आहे आघळ. असं उलटं सगळं मृत्यूलोकीत भलं आहे म्हणून. अशा पद्धतीने विरुद्ध बोललेले आहेत माऊली. अशा प्रकारचं जर तुम्हाला मृत्यूलोकात ऐकायचं असेल तर असं भलं आहे बा, म्हणजे तुमच्या पायाला जखम झाली तुम्ही मुंडकं उडवा तिथं बांधा, असं ह्या मृत्यूलोकात भलं आहे तुमचं. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. म्हणजे आता ह्या तुम्हाला मृत्यूलोकात जर कोणी सुखाची कहाणी सांगत असेल तो बसला वा तुमच्याकडं, तुम्हाला लय आमच्याकडे हेन तेन भारी येन ते कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. त्यांची सुखनिद्रा आहे पण ती कशावर आहे? इंगळावर आहे. इंगळ म्हणजे जे निखारे आहेत ना त्याच्यावर ते झोपलेले. आता तुम्ही कोणत्याही मनुष्याला भेटा, एकदम तुम्ही श्रीमंतहून श्रीमंत मनुष्याला भेटा, त्याच्याकडे जा, त्याला म्हणा कसं आहे, कोणालाही विचारा. आपण असं काही नाही का कोणालाही तुम्ही विचारा काय चाललं, तो म्हणतो मजेत आहे. खरंच आहे का? तुम्ही 10 मिनिट बसा ना त्याच्याकडं, त्याला विचारा वा मजेत आहे का तू, वा वा कसं काय चाललं, काही नाही म्हणे, हे तिकडे आहे, मुलगा शिकायला इकडे आहे, तिकडे आहे, लय भारी चाललं. मग हळूच 5 मिनिटांनी बोलतो, ते तिकडे गेला पण ते फोनच करत नाही, विचारतच नाही, इकडं आमचं दुःख हो काही हो, लगेच दुःखाची कहाणी सुरू होते. तुम्हाला 2 मिनिट नाही लागणार. कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. इथं कोणीही तुम्हाला सुखाची कहाणी सांगू शकतच नाही, कारण की भगवंताने जर ह्याला असुखम म्हणलं आहे तर इथं सुख शोधणं म्हणजे मूर्खपणाचं, कारण की इथं भेटणारच नाही. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी कैची सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. पै दृष्टाची जोडी लागी भांडवल न सुटे कवडी आणि जेथं सर्वस्वी हानी तेथं कोडी वेचिती का. आता जे दृष्ट आणि अदृष्ट, दृष्टादृष्ट म्हणजे दृष्ट आणि अदृष्ट, दृष्ट असे जे कीर्ती आणि प्रतिष्ठा इथं जे भेटतात ना आपल्याला ते दृष्ट भोग, आणि अदृष्ट म्हणजे ह्याच्या पुण्यानं जे भेटणारे भोग आहेत. असे दृष्ट आणि अदृष्ट भोग मनुष्य घेत नाही. म्हणजे हे दृष्ट भोग कसे, आता एखादा गरीब विद्यार्थी आहे व एखादा गरीब मुलगा आहे, त्याला शिक्षणासाठी पैसे लागत आहेत, आता तो बाजूला राहतो आहे, त्याला पैशाला मदत करणार नाही. आता एखाद्या मंदिरात काही दान पुण्य करायचं आहे तिथं करणार नाही, एखादी पंगत जेव घालायची आहे ते करणार नाही. म्हणजे ह्यानं जे आहे ना
समाजात कीर्ती वाढायला. आता एखाद्या विद्यार्थ्याला जर शिकवलं, टाईम संपला का आपला? बरोबर. एखाद्या विद्यार्थ्याला 1-2 मिनटात फक्त सेवा, क्षमा मागतो मी, 1-2 मिनटात माझी सेवेला पूर्णविराम देतो. की दृष्टादृष्टाची मग जे काय आहे ना, की दृष्ट आणि अदृष्ट असे पुण्य करत नाही समोरचा. आणि दृष्ट आणि अदृष्ट, मी दृष्ट पुण्य सांगितले तुम्हाला, की जे एखाद्या गरीब विद्यार्थ्याला शिकवत नाही, मंदिरात वगैरे दान करत नाही, पण मद्यपानावर खर्च करल, वैश्यावर खर्च करल, आणि न भांडी लागी भांडवल न सुटे कवडी, इथं एक कवडीसुद्धा सुटत नाही, आणि तिथं मात्र लाखोनं पैसे खर्च करतो. अशाच्या ठिकाणी त्याला काहीच लाभ होणार नाही. इकडं तरी त्याला समाजात कीर्ती वाढेल, त्याचं पुण्य प्राप्त होईल, पण तो करत नाही. आता मी क्षमा मागतो, एक शेवटची ओवी घेतो. तरी झडझडोनी वाहिला निघ. आता हे जे माऊली म्हणतात ना, ही शेवटची ओवी आहे याच्यातली, ह्या श्लोकवरची. तरी झडझडोनी वाहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जी या पावसी अव्यंग निज धाम माझे. म्हणून भगवान काय म्हणतायत, की एवढं सगळं मी तुला दुःखाचं वर्णन केलं आहे, एवढं सगळं तुला सांगितलं आहे ना, तर आता झडझडोनी म्हणजे हे झटकून टाक, मी आणि माझं. संसार झटकायचं नाही म्हणत, संसार झटका म्हणजे संसारातलं मी आणि माझं झटकून टाका, मी आणि माझं झटकान भक्तीची वाटे लाग. जे मी तुम्हाला सांगत आलो आहे प्रत्येक श्लोकमध्ये, तर तुम्हाला भक्तीचं तुम्हाला कास धरावी लागेल ह्याच्याकरता. जी या पावसी अव्यंग निजधाम माझे, तुम्हाला सहजच भगवंत म्हणतायत की माझं निजधाम प्राप्त होईल. असो, झालेली सेवा पंढरीश परमात्मा, भगवान पंढरीनाथ आणि भगवान बाबांच्या परमपूज्य भगवान बाबा शांतीब्रह्म भगवान बाबा परमपूज्य बाबांच्या गुरुवर्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. तरी न्यून्यते पुरते अधिक हे सरते करून घ्यावे तुम ते विनवितो असे. तसं तर जे काय गंगेतलं पाणी घ्यायचं आणि गंगेतच सोडायचं, तसं बाबांकडूनच मी हे सगळं श्रवण केलेलं आहे आणि ते बाबांसमोरच सांगायचं योग आलेलं आहे. हे फार महत् भाग्य समजतो मला. आणि का म्हणजे लहानपणापासून, म्हणजे मी जेव्हापासून इथं बसतो ना, अशी इच्छा होती, आईची पण इच्छा होती की मी प्रवचन करावं, टाळ घेऊन उभं राहावं, पण त्याच्या हयात ते मला जमलं नाही, त्याच्यानंतर होईल. आणि हा श्लोक जो बाबांनी मला दिला होता ना, मी फार दुःखी होतो तेव्हा मला हा स्वतः करता दिलेला आहे बरं का. मी हा तुम्हाला जरी सांगितला आहे ना, तर हा माझ्या स्वतः करता श्लोक आहे हा, आणि तो मी अंगीकारण्याचा पूर्णतः प्रयत्न करतो आहे तेव्हापासून. की मी जेव्हा फार दुःखात होतो आईच्या जाण्यानं एकदम अचानक, तर बाबांनी मला हा श्लोक दिला होता की म्हणे ह्याच्यावर तू अभ्यास कर, ह्यानं तू नक्की दुःखातून बाहेर येशील. आणि नक्कीच 100% सर्वांनाच काही ना काही दुःख आहे या जगात. असं कोणी जगी सर्व सुखी असा कोण आहे, सगळ्यांना काही ना काही दुःख आहे, तर सगळ्यांना लागू होणारा हा श्लोक आहे बरं का. मला एकट्यासाठी नाही, पण मला बाबांनी दिला होता आणि बाबांकडेच मी ती इच्छा व्यक्त केली की तुम्ही जो मला श्लोक दिला ना, त्याचा मी अभ्यास केला आणि मला तो लोकांसमोर सांगायचा आहे. तर तो मी सांगण्याचा, माझ्या यथामती सांगण्याचा अंशतः प्रयत्न केला बरं का. मला त्याच्यातलं काही फार येत नाही, माऊलीचं तर ते लिखाण आहे, मला त्याच्यातलं ब्रसुद्धा शब्द कळत नाही, पण तरी जेवढं बाबांकडून ज्ञानुभवकडून जे काही थोडी मदत मिळाली मला, त्याच्यातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.